सर्वांना नमस्कार. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र, पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग, कृषी महाविद्यालय पुणे अंतर्गत, तसेच फेडरल बँक पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमामध्ये मी आज सर्वांचे स्वागत करतो. शेतकरी बंधू भगिनींनो, आज आपण देशी गोवंश जतन व संवर्धन सप्ताह कार्यक्रम या कार्यक्रमाअंतर्गत आजच सकाळी महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री व सहकार मंत्री या दोघांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन झालेलं आहे. आणि या कार्यक्रमाचाच पुढील भाग म्हणून पुढील 7 दिवस आपण वेगवेगळ्या शास्त्रज्ञांची आपल्याबरोबर इंटरॅक्शन करण्यासाठी, की ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो की हे शास्त्रज्ञ आपल्याबरोबर वार्तालाप करणार आहेत. आणि त्यासाठी आम्ही आज आपल्याबरोबर आहोत. आणि या कार्यक्रमाची सुरुवात आपण विद्यापीठाच्या गीताने करूया. अन्नं बहुकुर्वीत तदव्रतम्। जय 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 हरित क्रांति, जय 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 नवल क्रांति, हरित क्रांतीचे नवल क्रांतीचे कार्य जे करीतीनी, जय महात्मा फुले कृषी विद्यापीठ। पश्चिम महाराष्ट्र खानदेशात पसरविले कृषी उत्पन्न जाळे, आधुनिक कृषी तंत्रज्ञानाने निर्मिती भाजीपाला फुले फळे, सातपुडा सह्याद्री पर्वतरांगांवर, तापी गोदावरी मुळा कृष्णा काठावर, विश्वजन कल्याणासाठी रचिल्या अगणित विकास वीर, अगणित विकास वीर। जय 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 महात्मा फुले कृषी विद्यापीठ। माळरानी हिरवेगार गालीचे फुलवीती, शिक्षण विस्तार संशोधन ग्राम उन्नती, अन्न पशुधनाने दौलत वाढवीती, अभियंत्यांच्या अवजारांनी विविध प्रक्रिया घडती, जगी पडते झेंडा मानाचा असे हे गौरव पीठ, असे हे गौरव पीठ। जय 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 महात्मा फुले कृषी विद्यापीठ, जय 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 महात्मा फुले कृषी विद्यापीठ। धन्यवाद. शेतकरी बंधू भगिनींनो, आपल्याला अवगतच आहे की शेतीमध्ये पशुपालनाचे महत्त्व अनन्यसाधारण असे आहे. आणि या पशुपालनाच्या संदर्भात, त्यातल्या त्यात देशी गाई संवर्धनाच्या संदर्भात, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत कृषी महाविद्यालय पुणे येथे देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र हे सन 2021 पासून कार्यरत आहे. आणि या अंतर्गत आपण भारत देशातील जवळजवळ 12 विविध अशा देशी गायींचा इथे आणून त्यांच्यावरती महाराष्ट्रातील परिस्थितीमध्ये अभ्यास करत आहोत. आणि या संदर्भामध्ये आपण संशोधन आणि प्रशिक्षण घेत आहोत. शेतकरी बंधूंनो, आज दिनांक 14 जुलै 2025 रोजी माननीय माणिकराव कोकाटे साहेब, कृषी मंत्री महाराष्ट्र राज्य, तसेच आपले सहकार मंत्री बाबासाहेब पाटील साहेब
यांच्या उपस्थितीमध्ये आपण या सप्ताहाचे उद्घाटन केलेले आहे आणि याचाच पुढचा भाग पुढील 8 दिवस आपण या देशी गायींवरती संशोधन करणाऱ्या वेगवेगळ्या लोकांना बोलावून निमंत्रित करून त्यांची व्याख्यानं आपण आयोजित केलेली आहे. आणि आजचं जे आपलं व्याख्यान आहे ते डॉक्टर मंडक माले सर आहेत. सर नमस्ते. 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 डॉक्टर संजय मंडक माले सर आहेत. नमस्कार सर्वांना. सर वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून आपल्या विद्यापीठातनं सेवानिवृत्त झालेले आहेत, परंतु त्यांनी आपल्याला वेळ दिलेला आहे, त्यासाठी मी त्यांचे खूप खूप आभारी आहे. तर मी सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं व्याख्यान सुरू करावं. शेतकरी बंधूंनो नमस्कार. सर्व उपस्थितांना नमस्कार. आणि व्याख्यानाला सुरुवात करण्यापूर्वी मी आयोजकांचे मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी आपल्या या जे देशी गाय जतन व संवर्धन सप्ताह जो साजरा करतायत त्यात मला माझे विचार आपल्या पुढे मांडण्याची संधी दिली, त्याबद्दल आमचे कुलगुरू, संशोधन संचालक, तसंच पुणे कृषी महाविद्यालयाचे अधिष्ठाता, प्रकल्पाचे मुख्य शास्त्रज्ञ डॉक्टर माने सर आणि त्यांची सर्व टीम, या सर्वांचा मी खूप खूप आभारी आहे. मित्रांनो, देशी गाय हा जो विचार आहे, तर आज मी व्याख्यान देण्याऐवजी याच्यावरती आपण थोडंसं चिंतन करणार आहोत की जवळजवळ म्हणजे गेली 50-60 वर्ष आपण संकरित गायीच्या मागे होतो आणि संकरित गायीच जवळजवळ दूध पिऊन आपण सर्वजण मोठे झालेलो आहोत. आणि एकदम या देशी गायीचं महत्व कसं वाढलं आणि ह्या मोठा यू टर्न ज्याला आपण म्हणतो की संकरित गायीकडनं आपण देशी गायीकडे वळायला लागलोय आणि आपल्याला तिचं महत्व वाटायला लागलं. आपल्यालाच नाही तर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा आपल्या भारतीय गोवंशाला खूप मोठं असं की याच्यात औषधी गुणधर्म असतील किंवा याच्यात शेणात मूत्रात काही विशिष्ट गुणधर्म असतील, तर त्या अनुषंगाने एक मोठी आपण क्रांती म्हणायला हरकत नाही की अशी देशी गोवंशाकडे वळतो आहोत. आणि या गाईला आता राज्य मान्यता सुद्धा मिळाली, ज्याला राजाश्रय आपण म्हणूया किंवा राजमाता आपण आता या गाईला म्हणायला लागलेलो आहोत. तर अशी ही देशी गाय. मग नेमकं काय झालं तर देशी गाय ही जी आहे मित्रांनो, मी नेहमी सांगत असतो की शेती आणि पशुसंवर्धन हा आमचा पोट भरण्याचा भारतीयांचा फक्त धंदा नाही, ही आमची संस्कृती आहे. आणि आमच्या संस्कृतीमध्ये मग ती शेती संस्कृती असेल, ग्रामीण संस्कृती असेल किंवा शहरी संस्कृती असेल, या प्रत्येक ठिकाणी या गाईला महात्म्य आहे आणि आमच्या संस्कृतीमध्ये गाईला किंवा गोमातेला आणि पशुधनाला मोठं स्थान आहे. ही गोमाता ही आमची नुसती संस्कृतीच नाही, तर हे धन आहे. आम्ही पशुधन म्हणतो, गोधन म्हणतो. कारण पूर्वी जे काही करार व्हायचे किंवा देवाणघेवाण व्हायची त्यात गायी, घोडे, हत्ती आणि त्यात गायींची संख्या मोठ्या प्रमाणावर असायची की ज्याची देवाणघेवाण व्हायची एकमेकाला. तर असं हे गोधन आहे, चलन आहे आपलं हे व्यापारातलं जुनं. आणि आमची संस्कृतीत जर आपण बघितलं तर आपले जे मोठे मोठे सण आहेत, आपला दिवाळीचा सण आपण साजरा करतो, एकादशीला पहिला दिवा लागतो दिवाळीचा आणि दुसऱ्या दिवशी गाई गोऱ्याची बारस येते. मित्रांनो, फार सुंदर संस्कृती आपली. गाईची आणि कालवडीची बारस आपण नाही करत आहे, गाईची आणि गोऱ्याची बारस करतोय. कारण त्या गोऱ्याचं महत्व काय हे आम्हाला कळलेलं होतं, हे आम्हाला माहिती होतं. आणि ती गोरा देणारी माता ती गाय, आणि म्हणून गाई गोऱ्याची बारस, वसुबारस ज्याला आपण म्हणतो, तशी आपण साजरी करतो. आता रांगोळी हा प्रकार आपल्या शहरी भागात गेलाय, पण ग्रामीण भागात आजही दरवाजा पुढे रांगोळी काढली जाते. आणि ही रांगोळी काढत असताना गोपद्म ज्याला म्हणतो, गाईचे पाय, ते काढले जातात. आणि अत्यंत सूचक पद्धतीने ही रांगोळी रेखाटलेली आहे, ज्यांनी कुणी हे नक्षीकाम केलंय की गाईची खुरं कशी असावी हे त्या नक्षीकामातनं सुद्धा दाखवून दिले की ती आतनं पोकळ असली पाहिजे, त्याला असं थोडासा आतल्या बाजूला खड्डा असला पाहिजे. तर इतकी सुंदर आपली संस्कृती आहे आणि ह्या गाईचं आपल्याकडे महत्व आहे. नेक्स्ट प्लीज. नेक्स्ट प्लीज पालटराव सर, नेक्स्ट घ्याल जरा. हा सर, घेतो एक मिनिट. आजचा जो आपला विषय आहे, देशी गाय जतन व संवर्धन काळाची गरज.
या ठिकाणी मी तुम्हाला देशी गायींची संख्या, आता आपल्याकडे एकूण गायींची संख्या जी आहे ती जवळजवळ 198 दशलक्षच्या आसपास आपल्याकडे गायी आहेत. त्यातला 142 दशलक्ष या देशी गायी आहेत. आणि जो नुकताच, आता याला नुकताच असं म्हणता येणार नाही, कारण 21वा आता जे काही पशुगणना आहे ती अजून समोर यायची, ही 20वी पशुगणना आहे. आणि त्यानुसार या देशी गायींच्या संख्येमध्ये 6% घट झालेली होती. नोंदणीकृत देशी गायी ज्या आहेत, ज्यावेळी आम्ही विद्यार्थी होतो त्यावेळी फक्त त्या 30च असायच्या. आज 54 गायींच्या जाती आहेत की ज्या नोंदणीकृत आहेत, आणि अजूनही नोंदणी होण्याच्या मार्गावर ज्या गायी आहेत किंवा नवीन नवीन जाती ज्या समोर येत आहेत, त्यातही अजून 12 गायी वेटिंग लिस्टवर आपण म्हणतो की जी कर्नालची जी संस्था आहे, NBHR जी आहे, नॅशनल ॲनिमल जेनेटिक रिसोर्स जी संस्था आहे, ब्युरो आहे, तर इथे अजूनही नोंदणी होण्याच्या अनेक गायी आहेत. आणि अशा अनेक देशी गायी अजून हळूहळू हळूहळू पुढे येणार आहे. कारण निसर्गानं भारताला एवढी भरभरून जैवविविधता दिलेली आहे आणि गायीच्या बाबतीत इतक्या जाती दिलेल्या आहेत की एवढ्या जाती जगात कुठेही नाही. आणि म्हणून भारताकडे देशी गायींच्या बाबतीत, ज्याला किंग म्हणता येईल, राजा म्हणता येईल, की असा हा आमचा भारत हा देशी गायींच्या बाबतीत आज तरी राजा आहे. कारण काश्मीर पासून किंवा हिमाचल पासून ते कन्याकुमारी पर्यंत, म्हणजे बर्फाळ प्रदेशात वेगळ्या काही जाती आहेत, आमच्या राजस्थानच्या वाळवंटात जगतील अशा वेगळ्या जाती आहेत, हरियाणा पंजाबच्या सदन भागात जगतील अशा वेगळ्या जाती आहेत, आणि खाली खाली जशी आमच्या महाराष्ट्राच्या वेगळ्या जाती आहेत, साऊथ इंडिया, केरळ, तमिळनाडू यांच्या वेगळ्या जाती आहेत. म्हणजे प्रत्येक भागात त्या ठिकाणी त्या वातावरणात तग धरतील अशा प्रकारच्या जाती निसर्गानं गायीच्या आम्हाला भरभरून दिलेल्या आहेत. आणि म्हणून जैवविविधतेच्या बाबतीत आम्ही अत्यंत सधन आहोत, सक्षम आहोत, की ही गोमाता खूप तिची कृपा आहे आमच्यावर, की भरभरून निसर्गानं या जाती आम्हाला दिलेल्या आहेत. आता यात काय झालंय की नेमकं आता काही जाती नामशेष व्हायला आल्यात. तर अशा 8 जाती आहेत. वेचूर आहे, पुंगनूर आहे, नंतर सिरी आहे, बारगूर आहे, मेवाती, पुलकम, अशा 8 जाती आहेत की ज्या नामशेष व्हायच्या जाती आहेत. यात मी तुमच्याकडे लक्ष तुमचं इकडं वेधतोय की जातींची वर्गवारी त्यांच्या उपयुक्ततेनुसार आपण ज्यावेळी करतो त्यावेळी आपल्या असं लक्षात येतं की दुधाळ जाती, म्हणजे फक्त दूध देणाऱ्या जाती आमच्या 4च आहेत. त्यात सिंधी आहे, लाल सिंधी म्हणतो, सहीवाल आहे, गीर आहे आणि थारपारकर आहे. तर अशा या जाती याच्यात येतात. माझा आवाज येतोय ना बालराव सर? हो सर, आवाज येतो आपला. व्यवस्थित आहे ना? ओके हो सर, येतो येतो. ओके, धन्यवाद. तर अशा ह्या दुधाळ जाती आहेत. फक्त ओढ कामासाठी ज्या जाती, म्हणजे खिलार सारख्या ज्या आहेत, त्या किती आहेत? तर त्या 12 आहेत. आणि दुहेरी उपयोगासाठी ज्या जाती आहेत त्या 38 आहेत. म्हणजे आमच्या शेती संस्कृतीमध्ये किंवा आमच्या संस्कृतीमध्ये गाय ही जी आलेली ही फक्त दुधासाठी आलेली नाही. या गायीचा तिहेरी उपयोग आम्हाला होता, याची आम्हाला जाणीव होती. आणि म्हणून आम्ही जी निवड करत गेलो त्याप्रमाणे या जाती विकसित होत गेल्या. एवढंच नाही तर माणूस जी कृत्रिम निवड करतो तसा निसर्ग सुद्धा स्वतःची निवड करत असतो. आणि म्हणून निसर्गानं ज्या निवडलेल्या जाती आहेत त्या दुहेरी उपयोगासाठी जास्तीत जास्त जाती आहेत की त्या दूध पण देतील आणि आम्हाला ओढ कामासाठी गोरा सुद्धा देतील. आणि म्हणून आज आम्ही सदन असण्या, या जैवविविधतेत सदन असण्यामागचं हे कारण आहे की आम्हाला गाईचं शेण, गाईचं गोमूत्र, तिची ओढ कामाची शक्ती आणि दूध देण्याची ताकद, हे सर्व आम्हाला याची प्रचिती होती, माहिती होती. आणि म्हणून या विविध देश गायी आमच्या संस्कृतीनं जतन केल्या, जोपासल्या. नेक्स्ट प्लीज. नेक्स्ट घ्या प्लीज. आता या भारतातल्या दुधाळ गायी आहेत, यात सिंधीचा फोटो आला नाही, तर सहीवाल, गीर, थारपारकर आणि राठी. आता यात सिंधी ज्या मुख्य प्रमुख 3 जाती ज्या पूर्वी होत्या त्यात सिंधी, सहीवाल आणि गीर. आणि ह्या गायींकडे जर तुम्ही बघितलं तर यांची त्वचा आणि रंग याकडे मी तुमचं लक्ष वेधतो की या सगळ्यात तांबड्या रंगाच्या गायी होत्या. अत्यंत तुकतुकीत पातळशी स्किन, म्हणजे अगदी बोटाच्या चिमटीत सापडेल अशी तुकतुकीत पातळ स्किन या गायींची होती.
या गायींचं वैशिष्ट्य असं बघितलं आपल्या देशी गायींचं, तर या गायी शेणानं भरलेल्या तुम्हाला कुठं दिसणार नाही. तुम्ही जर संकरित गायीचे कितीही आधुनिक गोठी बघितले तर तुम्हाला त्यांच्या पाठी शेणानं भरलेल्या दिसतील, शेपटा शेणानं भरलेल्या दिसतील, कासेला शेण लागलेलं दिसेल. जर धुतलेल्या असतील तर त्या पिवळ्या पडलेल्या तरी दिसतील. परंतु आमच्या गायींची कांती ही अत्यंत नितळ, तुकतुकीत आणि चमकदार अशी मऊ कातडी, केस सुद्धा अत्यंत मऊ, म्हणजे कुणीही नकळत प्रेमानं त्यांच्या अंगावर हात फिरायला तयार व्हावं, त्याची मानसिकता व्हावी, अशा रंगाच्या ह्या गायी आहेत. आणि नंतरच्या ज्या आपण ऍड केल्यात थारपारकर, की जिला कृष्णाची गाय म्हटलं जातं, किंवा कृष्णाच्या मागे जी गाय उभी असते ती थारपारकर, अत्यंत कठीण परिस्थितीत, दुष्काळी परिस्थितीत थरच्या वाळवंटातनं पार होणारी अशी ही थारपारकर. आणि नंतर ह्या राठी, तर यातही चॉकलेटी ज्याला म्हणतो आपण, तांबड्या आणि पांढऱ्या रंगाचं मिक्सचर या राठीमध्ये सुद्धा आहे. तर अशा या आमच्या दूध देणाऱ्या जाती आहेत. नेक्स्ट प्लीज. आता महाराष्ट्रांच्या जातींबद्दल बोलत तर महाराष्ट्राची सगळ्यात मोठी प्रसार पावलेली जात म्हणजे खिलार. महाराष्ट्र म्हटलं की आपल्याला खिलारी बैल आठवतो. आणि खिलारला राजाश्रय का मिळाला, तर मुळात खिलार ही जी आली ही अमृतमहल म्हणजे कर्नाटक मधनं ती आपल्याकडे हळूहळू आली आणि आपल्याकडे खिलार म्हणून ती वाढली गेली. तर ही खिलार जी जात आहे, तर हिच्या शिंगाचा उपयोग आपण शिवचरित्र जर कोणी वाचलेलं असेल तर दिवे घाटची लढाई आपल्याला आठवत असेल. आणि या गायीच्या शिंगाला टेंबे बांधून एका विरुद्ध दिशेने त्या गायी जंगलात सोडल्या जायचे, की जेणेकरून शत्रूला वाटावे की हे सैन्य चाललेलं आहे आणि आपलं सैन्य दुसऱ्या दिशेनं निघून जायचं. आणि चकवा देण्यासाठी, युद्धात चकवा देण्यासाठी म्हणून मोठ्या प्रमाणावर या खिल्लार गायीचा वापर केला गेला. तिचं वैशिष्ट्य म्हणजे उंच आणि लांब पाय टाकणारे असल्यामुळे आणि कुठल्याही बारीक कामं जी आहेत, म्हणजे निगुतीची काम आपण ज्याला म्हणतो, पेरणीसारखं काम आहे, कुळवणीसारखं काम आहे, तर ही कामं निगुतीने करणारी अत्यंत चांगली अशी ही खिलार जात आहे. आणि ही नुसती एकच खिलार आमच्याकडे नाही, तर हिचे पण 4-5 प्रकार आहेत. तापी खिलार आहे, आटपाडी खिलार आहे, अशा कोसा खिलार आहे, अशा वेगळ्या वेगळ्या प्रकार सुद्धा निसर्गानं वातावरणानुसार या खिलारचे आम्हाला दिलेले आहे. डांगीची ही तर हिला मॅजिक काऊ जिला म्हटलं जातं, की भर पावसात जी काम करू शकते. जो आमचा पश्चिम घाट आहे की जिथं आता पावसाळा आहे, पावसाळा चालू आहे, पाऊस भरपूर आहे, आणि ही गाय आमची आता भाताची लागण सगळीकडे चालू आहे. हेच याच गायीचे बैल आमचे काम करतायत. आणि निसर्गाने तिला अशी ताकद दिली की तिच्या अंगावरती तेल निर्माण करणारे तैल ग्रंथी दिलेल्या आहेत, की जेणेकरून ते तैल ग्रंथी तिच्या अंगावर पासरतात आणि वरून कितीही धोधो पाऊस पडला तर तो तिच्या अंगात न मुरता त्वचेवरनं निघून जातो, निथळून जातो पटकन. आणि म्हणून ही टांगी, जिला मॅजिक काऊ असं आपण म्हणतो. नव्यानं आपल्या नोंदणीत आलेली गाय म्हणजे कोकण कपिला. आता हिला कोकण कपिला हे गुंडच नाव जर दिलं तरी कोकणी माणसाकडे जर तुम्ही गेला तर ही गाय विचारली तो सांगेल ईशियन गाय. म्हणजे कोकणामध्ये सुद्धा या गायी फक्त शेणासाठी सुद्धा म्हणून गायी ह्या पाळल्या गेलेल्या आहेत. किंवा गोपालन ही आमच्या प्रत्येकाच्या घरोघरी त्यावेळी असायचं, गाय एकतरी दारात ही असायचीच. म्हणून अशी कोकण कपिला अंगानं छोटीशी आहे, दुधाला कमी आहे, परंतु तिथल्या वातावरणाला बैल पुरवणारी, तिथल्या लोकांची जी गरज आहे शेणाची ती भागवणारी अशी ही कोकण कपिला गाय आहे, की जी डोंगरात घाटात अशी चरायला वर जाऊ शकते, उतरू शकते. म्हणून ही कोकण कपिला आहे. गवळाव सारखी जी जात आहे ही अत्यंत तापमान, विदर्भातलं जे तापमान आहे जवळजवळ 40-45 तर नॉर्मल झाले, 50-50 पर्यंत सुद्धा तापमान जातं. आणि अशा तापमानात तग धरून राहणारी ही गवळाव जात आहे जी विदर्भासाठी दिलेली आहे. लाल कंदारी ही तर खूपच उत्कृष्ट व दुहेरी उपयोगाची गाय ही मराठवाड्यासाठी आहे. कंधार जो भाग आहे त्या कंधारच्याच राजानं खरं तर हिला विकसित केलेली आहे अशी ही लाल कंदारी. आणि नंतर देवणी जी आहे, देवणीचाही फोटो आला नाही, तर देवणी जी आहे आमची ती गुजरात मधली गीर आणि आमची डांगी यांचा संकर होऊन त्याचं एक फ्युजन ब्रीड आम्ही म्हणतो तिला. ही कोपऱ्यात आहे देवणीचा फोटो. तर ही फ्युजन होऊन अशी ही देवणी गाय तयार झालेली आहे. आणि विदर्भाचीच, किंवा ज्याला मध्य प्रदेश आणि विदर्भ यांच्या बाउंड्रीवरती एक नव्यानं आता नोंदणी झालेली गाय म्हणजे कटणी. कुठल्याही कठीण परिस्थितीत राहणारी किंवा तिथली कटणी संस्कृती वाढलेली ही कटणी ही गाय आहे. तर अशा ह्या महाराष्ट्राच्या या 7 जाई आहेत. त्यातली ओढ कामासाठी फक्त म्हणून खिलार आहे आणि दुहेरी उपयोगासाठी बाकीच्या 6 जाती आहेत. नेक्स्ट प्लीज.
यातलं भ्रूण प्रत्यारोपण जो आहे तो हे फक्त तुम्ही फोटो बघा, याच्याबद्दल आपण नंतर बोलणार आहोत, कारण हे आधुनिक तंत्रज्ञान आहे. नेक्स्ट प्लीज. आता देशी गायींचं बलस्थान काय आहे आणि त्यांची उपयुक्तता काय आहे? तर देशी गायींचं बलस्थान पहिलं जे आहे की प्रतिकूल हवामानात तग धरून राहण्याची क्षमता. कितीही उष्णता असू देत, कितीही थंडी पडू देत, कितीही पाऊस पडू देत, या गायी कधीही जास्त आजारी पडत नाहीत. ह्या तिथे तग धरून राहतात. हे तिचे खूप मोठं बलस्थान आहे की ज्याच्याकडे जग आकर्षित झालेलं आहे. कारण आता येणारे जे दिवस आहेत ते जागतिक तापमान वाढीचे आहेत, ज्याला वातावरणातला बदल, क्लायमेट चेंज आपण म्हणतोय, की आजच आपण म्हणजे यावर्षीच आपण अनुभवले की मे महिना आपल्याला कळालाच नाही, लगेच पावसाळा सुरू झाला. किंवा कधी कधी असं होतं की एका सकाळी थंडी असते, दुपारी कडक उन्हाळा असतो आणि रात्री पाऊस असतो. म्हणजे एकाच दिवसात तीनही ऋतू आपल्याला अनुभवायला मिळतात. तर बदलतं हवामान जे आहे आणि देशी गाईकडे का वळायचंय, तर याचं हे प्रमुख कारण आहे. कारण हजारो वर्षांच्या नैसर्गिक निवडातनं, हे निसर्गानं निवडलेल्या या सगळ्या जाती आहेत की ज्या त्या प्रतिकूल वातावरणाला सामोरं जातील, ते जनुक तिथे तग धरून राहतील, अशी जनुक या गायींमध्ये आहेत. आपण हिमाचल प्रदेश किंवा हिमाचलपेक्षा हरियाणा, गुजरात या भागातली जर परिस्थिती बघितली तर तिथे हिवाळ्यात प्रचंड थंडी असते, उन्हाळ्यात प्रचंड ऊन असतं, पावसाळ्यात प्रचंड पाऊस असतो. अशा तिन्हीही याच्यात तग धरून या गायी चांगल्या रीतीनं राहतात. आणि ही तिचं मोठं बलस्थान आहे की कोणत्याही हवामानात, अत्यंत प्रतिकूल हवामानात या गायी तग धरून राहतात. दुसरं जे महत्वाचं या देशी गायींचं बलस्थान आहे ते म्हणजे निकृष्ट प्रतीच्या चाऱ्याचं दुधात रूपांतर करण्याची क्षमता. मित्रांनो, आजच्या संकरित गोपालन जे करतायत त्यांचा जर आपण खर्च काढला तर नुसत्या गायीच्या चाऱ्यावरती आणि खाद्यावरती त्यांच्या एकूण दुधाचा किंवा दूध उत्पन्नातला 80 ते 90% खर्च हा फक्त आहारावरती होत असतो. त्यात त्यांना आहार निकृष्ट प्रतीचा चालत नाही. त्यांना लसूण घास लागतो, बरसीम लागतो, आम्ही त्याच्याही पुढे जाऊन त्यांना आता हायड्रोपोनिक्स पण देतो. अशा विविध प्रकारच्या गोष्टी आपण या देशी गायींच्या बाबतीत, सॉरी संकरित गायींच्या बाबतीत करतो आहोत. पण आमची देशी गाय जी आहे ही निसर्गानं जी दिलेली आहे, तर जे काही धान्य निर्माण होईल त्याचा जो दुय्यम भाग आहे, म्हणजे ज्वारीचं जर आपण उदाहरण घेतलं, मी नेहमी याच्यासाठी एक गोष्ट सांगत असतो की आपला जो शेतकरी असतो, चतुर शेतकऱ्याची ही गोष्ट आहे. आणि ही गोष्ट आपल्यालाही लहानपणी बऱ्याच लोकांनी ऐकलेली असेल. ही गोष्ट अशी आहे की एक चतुर शेतकरी असतो आणि तो देवाशी करार करतो, देवाला प्रसन्न करून घेतो, आणि देव प्रसन्न झाल्यावर त्याला म्हणतो, माग बाबा तुला काय पाहिजे. तर देव, तो प्रसन्न झाल्यावर तो म्हणतो ठीक आहे, पण मग देव म्हणतो मी तुला पाहिजे ते देईल, पण तू मला काय देशील. तर तो म्हटलं तू मला जे काय देशील त्यातलं निम्म मी तुला देईल, निम्मा भाग तुला आणि निम्मा भाग मला. अशी देवाची आणि माणसाची हे होती. आणि आमचा शेतकरी मोठा चतुर असतो, मग देव म्हणतो बघतो आजूबाजूला, तर त्यांनी ज्वारी लावलेली असती. तो विचारतो देवाला तुला कोणता भाग पाहिजे तो सांग. देव बघतो आजूबाजूला, तो म्हणतो मला वरचा भाग पाहिजे. शेतकरी चतुर असतो, तो ठीक आहे बाबा. तो देव निघून गेल्यानंतर ज्वारी काढून घेतो, भुईमुग लावतो, आणि भुईमुग सगळा काढून घेतल्यानंतर सगळा पाला बाजूला टाकतो, हे करतो, आणि देवाला सांगतो परमेश्वरा तुझा जो भाग आहे तू मागितलेला वरचा, तो लवकर उचलून घेऊन जा, माझं शेत खाली करून दे, मला दुसरं पीक घ्यायचंय. देव येतो, म्हणतो अरे वा तू शेतकरी चतुर आहे. दुसरं तो म्हणतो नाही, आता मला पुढच्या वेळेस खालचा भाग दे. मग तो काय करतो की त्यावेळी ज्वारी लावतो, कणसे काढून घेतो, कडबा बाजूला ठेवतो, देवाला म्हणतो तुझा खालचा भाग आहे बाबा घेऊन जा. तो म्हणतो अरे हा फारच चतुर दिसतोय. तो म्हणतो असं कर, पुढच्या वेळेला मला वरचा आणि खालचा दोन्ही पण दे, दोन्हीतलाही थोडा थोडा दे. अशा वेळेला हा शेतकरी मका लावतो, मधले मधले कंस काढून घेतो आणि अख्खच्या अख्ख ताट देवाला देतो. मित्रांनो, यात जी देवाची भूमिका आहे ना, ही आमच्या देशी गायीची, आमच्या पशुधनाची ही भूमिका आहे की जे मनुष्य खाऊ शकत नाही, मग त्यात तुमचा कडबा आलेला आहे, मक्याचे दाटा आलेले आहेत, भाताचा पेंडा आलेला आहे, बाजरीचं सरमाड आलेला आहे, वेल असतील, वेलवर्गीय असतील, तुराट्या आल्यात किंवा भुसा आहेत. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या खाऊन याचं रूपांतर
दुधामध्ये करण्याची क्षमता आमच्या गायींमध्ये आहे. आणि याचं मुख्य कारण म्हणजे आमच्या देशामध्ये आम्हाला शेती करायला 4ही किंवा वर्षभर आम्ही शेतात काही ना काही लावू शकतो, काही ना काहीतरी येत आहे. परंतु आम्ही काय करतोय की आम्ही नकळत पाश्चिमात्य देशांची कॉपी ज्याला म्हणतो, मग आम्ही मुरघास करतो, आम्ही हायड्रोपोनिक्सचा विचार करतो की ज्याची आम्हाला खरोखर गरज नाही. कारण आमचं जे पशुधन आहे, आमच्या पशुधनामध्ये ही गुणवत्ता आहे की दुय्यम जो पदार्थ आहे याचं रूपांतर दुधामध्ये, मांसामध्ये असेल किंवा चामड्यामध्ये असेल, याच्यात करण्याची क्षमता आमच्या देशी गायींमध्ये आहे. आणि म्हणून हे आमचं बलस्थान आहे की निकृष्ट प्रतीच्या चारा, की जो कोणी खात नाही ते खाऊन त्याचं रूपांतर ती दुधात करते. म्हणजेच ती तुम्हाला मला स्पर्धा करत नाही, मानवाशी स्पर्धा करत नाही. संकरित गाईला आम्हाला मका द्यावा लागतोय, सोयाबीन द्यावं लागते, शेंगदाणा पेंड द्यावी लागते. ती नाही दिली तर दूध 10% फक्त मिळतं, 90% कमी होऊन जातं. तसं देशी गाईचं नाही. अत्यंत निकृष्ट परिस्थितीत ती तग धरू शकते. दुसरं जे आहे तिची रोगप्रतिकारक क्षमता. आमच्या गाईची रोगप्रतिकारक क्षमता ही जगातल्या कुठल्याही जनावरापेक्षा सर्वोत्कृष्ट आहे. आज ब्राझीलचा विचार केला जातो किंवा ब्राझील आम्हाला गीर देऊ इच्छित आहे, परंतु ब्राझीलनं जी गीर तिकडे नेली किंवा ब्राझीलनं आमची जनावर तिकडे का नेली, तर याचं प्रामुख्याचं कारण होतं की त्यांची रोगप्रतिकारक क्षमता ही अत्यंत उत्कृष्ट होती. निकृष्ट चाऱ्यावरती ते तग धरून जात होते. नंतर दुसरं जे बलस्थान आहे ते ज्याला बायपेडल इंग्लिशमध्ये म्हटलं जातं, की लांबच लांब अंतरावरती ही जनावर चालू झालं. त्यांची खुरं एवढी टणक आहेत. तुम्ही जर देशी गायींची बहुतांशी खुरं बघितली तर ही काळ्या रंगाची टणक खुरं आहेत. आणि म्हणून ती ओढ कामाला सुद्धा मजबूत आहेत. कितीही ओढ, म्हणजे आपण जर आता गाड्या बंद झाल्या ऊसाच्या किंवा कमी कमी होत गेल्या, पण ऊस वाहून नेणाऱ्या गाड्यांची बैल जर बघितली तर एक एक 1.5 टन ऊस ते आपल्या खांद्यावरती घेऊन ओढत ते घेऊन जात होते. एवढी त्यांच्या खुरामध्ये, त्यांची पायांमध्ये एवढी त्यांच्या बळकटी होती. तर हे लांबच्या लांब अंतर चालत जाण्याची यांची क्षमता. डोंगर उतारावरती सुद्धा चढून, तुम्ही जर डांगी गाई बघितल्या पश्चिम घाटामध्ये, तर अगदी जिथं माणूस चढू शकणार नाही अशा डोंगर उतारावरती या गायी जातात, पाय वाटेने जातात आणि कुठेही न पडता, कुठेही जाणं होता खाली येतात. बरोबर, ही अशी एक क्षमता या आमच्या गायींमध्ये दिलेली आहे. हे आमच्या देशी गायींचं बलस्थान आहे. आणि सर्वात शेवटचं आणि महत्वाचं जे आहे की जागतिक तापमान वाढ आणि हवामान बदलाला सामोरं जाण्याची क्षमता. तापमान वाढलं म्हणून गायी गेल्या किंवा तापमान खूप कमी झालं म्हणून गायी गेल्या, असं देशी गायींच्या बाबतीत होत नाही. तिच्यात तेवढी ती तग धरून राहण्याची क्षमता आहे. आणि देशी गायींमध्ये सर्वात महत्वाचा जो गुणधर्म आहे किंवा आजचं जे नवीन फॅट ज्याला म्हणतो आपण किंवा फॅन्सी ट्रेंड म्हणतो, काऊ कडलिंग, की गायीला मिठी मारल्यानंतर किंवा गायीनी चाटल्यानंतर किंवा गायीचा खांद्यावरती घेतल्यानंतर तिला जो स्पर्श जो आहे, ज्याला स्पर्श चिकित्सा असं म्हणूया आपण, की हे काऊ कॅडलिंगसाठी अत्यंत उपयुक्त, म्हणजे प्रेमाची भावना किंवा अत्यंत सहजीवनाची भावना या गायींमध्ये आहे. आणि म्हणून आमची देशी गाय जी आहे ती तुम्हाला एकटी दुकटी दिसत नाही. ती कळपात राहिली की अत्यंत आनंदी राहते. ती तिच्या कळपात राहते, तिच्या वासरांबरोबर राहते आणि तिच्यात आणि तुमच्यात, जो गोपालक आहे याच्यात इतकं चांगलं नातं निर्माण होतं. आणि ती जी भावना जोपासण्याची जी गुणधर्म आहेत हे फक्त आणि फक्त आमच्या भारतीय गायीमध्ये आहेत. आपल्या भारतीय गायीची नजर, डोळे जर बघितले, विशेषतः गीर गायीचे जर तुम्ही डोळे बारकाईनं पहा, की इतके कनवळू डोळे आहेत की आपोआप तिच्याबद्दल प्रेम निर्माण होतं. आणि ती एवढी सक्षम आहे, एवढी तुमच्याशी ती संयुक्त झालेली असते की आपण नुसतं खाकरलं जरी किंवा नुसता आवाज जरी आला किंवा विशिष्ट तुम्ही गाडीने येत जात असाल आणि गाडी जरी तुमची तिने आवाज ऐकला तरी ती लगेच तुम्हाला प्रतिसाद देते की नाही, माझा मालक आलाय किंवा मला पाळणारा आलाय किंवा माझी काळजी घेणारा आलाय. आणि ती चटकन येते, तिला आनंद झाला हे ती दाखवते. आणि म्हणून जे कोणी गायींच्या कळपात काम करतात ना, त्यांना दिवस दिवस जरी ते राहिले गायींबरोबर तर त्यांना कंटाळवाणं वाटत नाही, कारण त्या गायींकडनं प्रतिसाद मिळतो. अत्यंत प्रेमळ, अत्यंत चांगल्या रीतीनं आपल्या सहचारांबरोबर राहण्याची, कळपानं राहण्याची प्रवृत्ती ही आमच्या देशी गायींमध्ये आहे. आणि म्हणून आमची देशी गाय ही आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा आता लोकप्रिय होत चाललेली आहे. ही आपल्या गायीची बलस्थान आहे.
नेक्स्ट प्लीज. मग हे सगळं होत असताना आमची देशी गाय आता का नेमकं कुठं गेली अचानक, कुठं पळून गेली का, कुठे नेली का? तर असं काही झालेलं नाही. देशी गायींच्या संख्येत घट होते आहे, देशी गायी कमी कमी होत आहेत. आणि याचं प्रामुख्यानं महत्वाचं जे कारण आहे ते म्हणजे आमच्या गरजेत बदल झालेला आहे. मी तुम्हाला सुरुवातीला ज्यावेळी संख्या दाखवत होतो त्यावेळी सांगितलं की आमच्या ज्या गायी आहेत ह्या जास्तीत जास्त ओढकाम आणि दुहेरी उपयोगाच्या आहेत. फक्त दुधासाठी फक्त आमच्या 4च जाती आहेत. मग हा जी काही गरज होती आमची गाय जी मूळ की ओढकामासाठी, की आम्हाला ओढकामाला बैल देईल आणि घरात पुरतं भागेल एवढं दूध देईल किंवा तिचं वासरू जतन करेल एवढं दूध देईल, एवढीच आमची गरज होती. म्हणून आम्ही तशा पद्धतीच्या गायी निवडल्या. आम्ही विद्यार्थी असताना हेच शिकलो की आमच्या गायींची दूध उत्पादन क्षमता कमी आहे, ती याच्या पुढे वाढतच नाही. अरे वाढणार कशी? आम्ही निवडच तिची ओढकामासाठी केली. मग ओढकामासाठी जी जनुकं लागतात ती जनुकं आम्ही निवडत निवडत गेलो. आमचा निसर्ग सुद्धा त्या जनुकं निवडत गेला आणि मग तशाच प्रकारच्या गायी तयार झाल्या. किंवा आम्ही जो वळू निवडला तो ओढकामाला सक्षम असणारा वळू निवडला, दुधासाठीचा वळू आम्ही निवडलाच नाही. मग आमच्या गायींची दूध उत्पादन क्षमता कशी वाढणार? मग आमच्यासारख्या लोकांना प्रश्न विचारला तो, ब्राझीलमध्ये 60 लिटर दूध देते, तुमच्या महाराष्ट्रात का देत नाही किंवा गुजरातमध्ये का देत नाही? कारण आमच्याकडचं वातावरण, आमच्याकडची खाऊ घालण्याची पद्धती आणि आमची निवड पद्धती ही ब्राझीलपेक्षा भिन्न होती. मित्रांनो, इथे एक गोष्ट मी तुम्हाला अत्यंत स्पष्ट करू इच्छितो की ब्राझीलमध्ये जी गीर गेली ही दुधासाठी गेलेली नाही. ब्राझीलने गीर नेली ही मांसासाठी नेलेली. तिची वाढ चांगली होती, तिचं मांस लुसलुशीत होतं, चांगल्या त्यांना हवं तसं होतं आणि म्हणून मांसासाठी म्हणून ती गीर गेली. परंतु निसर्गाचा नियम असा आहे की जिची वाढ चांगली तिचं दूध उत्पादन चांगलं. त्याला इंग्रजीमध्ये लिंकेज म्हणतात की 2 गुण जनुक असतात, ती एकमेकाची गुणधर्म एकमेकाशी जोडतात. तर असा वाढीचा गुणधर्म आणि दुधाचे गुणधर्म हे एकत्र आले आणि मग ती दूध जास्त द्यायला लागली. आणि मग त्यांच्या सुदैवाने आपल्याला तसे जनावर हवे असते किंवा अचानक हा A1 A2चा चमत्कार झाला आणि म्हणून मग एकदम ब्राझिलियन गीर किंवा त्यांनी त्यांची, ज्याला आपण बाजार म्हणतो थोडक्यात, त्यांच्या पशुधनाचा बाजार किंवा आमच्याकडनं आता तुम्ही गीर घेऊन जा, आम्हाला सांगायला लागले भारतातल्या शास्त्रज्ञांना की तुम्ही गीर आमच्याकडनं घेऊन जा. परंतु मित्रांनो, आजही आमच्या भारतामध्ये 30 लिटर 40 लिटर पर्यंत दूध देणाऱ्या गीर गाई, तुम्ही जर गीरच्या जंगलात गेल्या, तिथल्या जे महाराज आहेत त्यांचे आश्रम आहेत त्यांच्या आश्रमात गेल्या तर अत्यंत उत्कृष्ट गीरच्या गायी तुम्हाला तिथे सुद्धा पाहायला मिळतील. साहिवाल सारखे गायी आहेत ह्या सुद्धा तुम्हाला तिकडे पाहायला मिळतील. तर मुळात झालंय काय की आमच्या गरजेत होत असणाऱ्या बदलांमुळे आणि यांत्रिकीकरणामुळे आम्ही ओढ कामाच्या ऐवजी दूध देणाऱ्या गायी म्हणजे संकरित गायी सांभाळायला लागलो. आणि संकरित गायीचा रेटा एवढा मोठा प्रचंड प्रमाणात आलेला होता, हा जो प्रकार झाला त्याला राजाश्रय ज्यावेळी आपण म्हणतो की आमच्या देशी गायीला आज राजाश्रय मिळालेला होता. पण त्या काळात आमच्यासारखे जे आमचे गुरुजन होते, आम्ही ते पाहिलेलं आहे की ते अक्षरशः भांडत होते की सगळ्या गायींचं संकरीकरण करू नका, आपल्या देशी गायी ठेवा, 50% जरी ठेवा. आणि मित्रांनो, इथे नोंद घ्यावी अशी गोष्ट मी तुम्हाला सांगतो की जी पैदास ज्याला आपण म्हणतो की प्रजनन पॉलिसी जी आहे आम्ही जी केलेली आहे त्यात हेच म्हटलेलं आहे की जातिवंत देशी गायींचा संकर करू नका. ज्या जातिवंत नाहीत, ज्याला आपण गावरान म्हणतो की जिची जात निश्चित करता येत नाही, अशाच गायींपासून फक्त संकरित गायी तयार करा. आजही तीच पॉलिसी आहे, पूर्वीही तीच होती. मात्र हा जो रेटा आलेला आहे यात शेतकरी कुठेतरी बळी गेला आणि मग त्यांनी देशी गायीचं संकर हळूहळू संकरित गायींबरोबर केला गेला. मग त्यात होस्टन बरोबर गेला, जर्सी बरोबर केला. आधी 4-5 आपण ब्रीड आणले होते, त्यातलं फक्त जर्सी आणि होस्टन हेच आपल्याकडे चालले. यातनं संकरित गायी तयार होत गेल्या आणि त्यांचं दूध उत्पादन क्षमता, कारण आम्हाला तर ओढ कामाला बैल नको होते, बैल पाळणं जीवावर येत होतं, दुष्काळ पडत होते, त्यांना बैलांना काय खाऊ घालायचं, बैलांपासून उत्पन्न नाही, बैल पाळायचे कशासाठी, कारण ट्रॅक्टर पण मिळाला, प्रत्येक गोष्टीचे ट्रॅक्टर मिळायला लागले आणि बैलांच्या दुप्पट चौपट 5पट वेगाने ती कामं करायला लागली, रात्रंदिवस कामं करायला लागली. मग बैल ही जी गरज होती आमची ही कमी झाली आणि म्हणून देशी गायीकडे आमचं थोडंसं दुर्लक्ष झालं आणि
दुधाच्या गायी आम्ही संकरित गायींकडे वळलो. दुसरं काय झालं की शेतकऱ्यांच्या जीवनमानात होणारे जे बदल झाले, आमची दर्जा सुद्धा थोडासा वाढला. त्यात मी तुम्हाला सांगितलं की यांत्रिकीकरण झालं आणि प्रत्येक शेतकऱ्याकडे एक नोकरी करणारा मुलगा आला, नोकर. शिक्षणामुळे एक नवीन पिढी तयार झाली, ही पिढी नोकरीकडे वळाली आणि मग नोकरी करणाऱ्या माणसाला जनावर घरी ठेवणं हे शक्य नव्हतं आणि यांत्रिकीकरणाने शेती करणं हे सुगम झालेलं होतं. आणि म्हणून हा जो बदल आहे यामुळे सुद्धा आमच्या गायींची संख्या घटली. नंतर दुसरं जे आहे पर्यावरणातले अचानक बदल, की आम्हाला मध्यंतरी खूप दुष्काळांना सामोरं जावं लागलं. ओले दुष्काळ पाहिले, सुके दुष्काळ पाहिले. 72चा दुष्काळ सगळ्यांना आठवत असेल की ज्यांनी खूप मोठ्या प्रमाणात आपल्याकडे काँग्रेस जे पसरले गेलं, वेड्याबाबळी पसरल्या गेल्या. हा 72चा दुष्काळ सगळ्यांच्या लक्षात असेल. तर हा जे पर्यावरणातले अचानक होणारे बदल आहेत यामुळे सुद्धा आमच्या देशी गायींची संख्या घटत गेली. तिसरी जी आहे ती चराऊ कुरणांची घट आणि निकृष्ट कुरणे. चराई बंदी हा जो प्रकार फॉरेस्टने दिलेला आहे किंवा जंगल खात्याने घातलेला आहे, तर यातही मी खूप वेळा बोलत असतो. मग ते शेळ्या मेंढ्यांच्या बाबतीत बोलतो, गायींच्या बाबतीत बोलतो, की ही जनावरं जंगलात जाऊ द्या. माझी खूप कळकळीची विनंती असते की आमची पॉलिसी कुठेतरी चुकते आहे, आम्ही याच्यावर पुनर्विचार करायला पाहिजे. कारण झालंय कसं की जिथं जंगल आपण जे संवर्धन करायचं म्हणतो, जतन करायचं म्हणतो, ती जंगलं वाढत नाहीत, वाढेनाशी झाली. का? तर आम्ही चराई बंदी केली. मग चराईने होत काय होतं नेमकं? तर आमच्या या देशी गाई लांबच लांब जात होत्या, त्या जंगलामध्ये शेण टाकत होत्या, त्या जंगलामध्ये गोमूत्र टाकत होत्या. आणि ह्या जंगलामध्ये शेण गोमूत्र टाकताना त्या फक्त शेणच टाकत नव्हत्या, तर त्या शेणाबरोबर गवतांच्या बिया, झाडांच्या बिया ह्या त्या जंगलात पडत होत्या. म्हणजे जंगलांचं जे जीवन होतं हे पुनरुज्जीवन आणि त्या जंगली झाडांना खत घालण्याचं काम आमच्या गायी करत होत्या. आज आपण शहरी भागातले तरुण बघतो किंवा काही काही नवीन संकल्पना मांडलेल्या आपण बघतो, की ते असं सांगतात की आम्ही फिरायला जातो त्यावेळी मग आम्ही ते बिया अशा चिखलात लपेटतो, मग त्या उन्हाळ्यात वाळवून ठेवतो, मग ते गोळे आम्ही फिरायला जाताना खिशात घालून नेतो आणि मग त्या डोंगरावर गेलं की तिकडे टाकून देतो, मग त्याची झाडं येतात. मित्रांनो, निसर्गानं आमचं पशुधन हे त्याच्यासाठी निर्माण केलेलं होतं. आमचा निसर्ग इतका दयाळू आणि इतका सिस्टमॅटिक प्लॅनर आहे, इतक्या विशिष्ट रीतीने त्यानं प्लॅनिंग केलेलं आहे की त्यांनी गाईला शेण दिलंय, म्हशींना शेण दिलंय, परंतु शेळ्या मेंढ्यांना लेंड्या दिल्यात. का बरं सगळ्यांना लेंड्या दिल्या नाही? का बरं सगळ्यांना शेण दिलं नाही? ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि म्हणून आमच्या देशी गाईंचं हे एक काम होतं की जी जंगल संपत्ती आहे तिचं सुद्धा संवर्धन करणं, त्यांना सुद्धा खत घालणं, तिथं सुद्धा पुनर्जीवन त्याचं म्हणजे तिथे गवत आणि त्याचं बी नेऊन टाकणं, ही कामं आमचं पशुधन करत होतं. परंतु ही चराई बंदी किंवा जंगलात खरं तर ही जनावर त्या जंगलाचे दुश्मन नाही आहेत. यांचा जो पालक आहे की तो तिथे जाऊन स्वतःची मग जळणाची गरज असेल तिची लाकडाची, ती झाडं तोडायला लागला, मग ती झाडं नुकसान करायला लागला आणि नकळत ब्लेम आमच्या जनावरांवरती आला. आणि म्हणून याच्यावर सुद्धा आपल्याला नक्कीच विचार करावा लागेल की ही जी आमच्या जनावरांमध्ये घट होण्याची कारण आहे, यात हे एक मोठं कारण आहे की चराऊ कुरणांची घट झाली. गायरानांचं काय झालं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की प्रत्येक गावाची रचनाच अशी असायची की तिथं गायरान असायचं, गाव तिथं गायरान. किंवा आमची पशुधन पालनाची जी व्यवस्था होती तीच अशी होती की ह्या गाई गुरांना चरायला घेऊन जाणारा एक माणूस असायचा. तुम्ही जर आमच्याकडली आडनावं किंवा नावं बघितली, आपल्याकडे शेळके आहेत, जो शेळ्यांना घेऊन पळायला जायचा तो शेळके असायचा. मेंढक्या जो असायचा तो मेंढ्या घेऊन जायचा. गुराखी जो असायचा तो गाई म्हशी सगळ्या ज्या आहेत ही सगळी गुरं तो घेऊन जायचा. अशी आमची समाज व्यवस्था होती, आमची अशी समाज रचना होती. आणि गावाच्या कडेकडेला गावाचा जर आकार आपण बघितला तर कुठल्या तरी नदीच्या काठी किंवा कुठल्या तरी स्त्रोताच्या काठी ते गाव असायचं. आणि मग त्या गावाच्या जवळ शेती आणि शेतीच्या मागे 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 जसं जाऊ तसं डोंगर उतार, मग तिथे पूर्ण ही अशी असायची. आणि मग ह्या पूर्णांचा दुहेरी तिहेरी उपयोग काय व्हायचा या जनावरांचा मी तुम्हाला सांगितलंय की ही तिथे येऊन खत टाकायची, तिथे येऊन बियाणं टाकायची आणि तिथली जी हिंस्त्र श्वापद आहेत यांना आपला जीव सुद्धा द्यायची. मित्रांनो, हे सगळं बंद झाल्यामुळे झालंय काय की आमची ही समाज व्यवस्थाच बिघडली गेली
ही विस्कटली गेली. गुराखी समाज राहिला नाही, चरायला घेऊन जाणारी माणसं राहिली नाही, जनावर चरायला जायचं बंद झालं. आणि म्हणून गावाच्या कडेची जी फेरी होती, जी झाडांनी वटलेली असायची, गवतानं वेढलेली असायची, ती गेली. आणि मग जंगलातले बिबटे आमच्या घरात यायला लागले. खूप विचार करण्यासाठी, म्हणून मी तुम्हाला सांगितलं की आज मी तुम्हाला व्याख्यान देणार नाही, तर तुम्ही चिंतन करायला पाहिजे या गोष्टीवरती, की या गोष्टीमुळे का आज बिबट्या शहरी भागात सुद्धा बिबट्या यायला लागलाय. का? कारण त्याचं जे खाद्य होतं ते तिकडे जायचं बंद झालं. ते तिकडे जायचं बंद झाल्यामुळे त्याला आता गावात यावं लागायला लागलं खायला. आणि तो तर काय कुणाला घाबरत नाही, तुमच्या ट्रॅफिकला घाबरत नाही, कशाला घाबरत नाही. तो येतोच आहे, तुमच्या घरापर्यंत तो येऊन पोहोचलेला आहे. आणि म्हणून हे एक कारण आहे की आमच्या देशी गायींची संख्या घटली. नंतर संकरीकरण कार्यक्रमावर केंद्रीकरण, इतकं प्रचंड संकरीकरण आपण केंद्रीकरण केलं. याचं खूप मोठी भूमिका बायफ सारखी संघटना आहे. म्हणजे ज्यावेळी संकरित गाय खरं मूळ आली ती, आणि महाराष्ट्रभर वीर्य देण्याचं काम, खूप मोठं काम केलं. म्हणजे हे मी प्रतिरोधानं बोलत नाही तर कौतुकानं बोलते की खूप मोठं काम त्यावेळी बायफनं केलं. एकमेव आपली उरळी कांचनची संस्था होती की जिथनं मोठ्या प्रमाणावरती पाहिजे त्या जातीचं किंवा चांगल्या वंशावळीचं वीर्य हे कारखान्यांच्या मार्फत, ऊस उत्पादक साखर कारखाने जे आहेत त्यांचे जे सभासद ऊस उत्पादक आहेत यांच्याकडनं परस्पर पैसे घेतले जायचे, परस्पर ते इकडे वर्ग व्हायचे आणि त्यांच्या गायी भरल्या जायच्या. आणि मोठ्या प्रमाणात तुम्ही जर संकरित गायींचा बेल्ट बघितला तर नगर जिल्हा, पुणे जिल्ह्याचा काही भाग आणि सोलापूर जिल्ह्याचा काही भाग, तर या भागांमध्ये संकरीकरण फार मोठ्या प्रमाणावरती झालं. कोल्हापूर, सांगली, सातारा या भागातल्या लोकांनी संकरीकरणाला विरोध केला, त्यांनी स्वीकारलं नाही. पण त्यांच्याकडे म्हशी जास्त होत्या, त्यांना म्हशी वाचवायच्या होत्या त्यांच्या, आणि म्हणून तिकडे संकरित गायी फारशा गेल्या नाही. परंतु हा मोठा जो संकरित गायींचा बेल्ट तयार झाला, हा प्रामुख्यानं नगर, पुणे, सोलापूर ह्या 3-4 जिल्ह्यांच्या आजूबाजूला खूप मोठ्या प्रमाणात त्या संकरित गायी आल्या. आणि याच्यावरती केंद्रीकरण केल्यामुळे त्यांची संख्या वाढली. आणि स्वाभाविक होतं, कारण त्यांच्या त्यावेळी मी आधीच सांगितली का, तर आमची गरज बदलली. त्यावेळी आमची दुधाची गरज निर्माण झाली. कारण त्यावेळी दुधाचं रेशनिंग होत होतं. पुण्यासारख्या ठिकाणी रांग लावून माणशी 250 ml किंवा 500 ml एवढं दूध मिळत होतं. रेशन कार्ड सारखं त्यावेळी दुधाला कार्ड होतं. ते कार्ड घेऊन, बाटली घेऊन त्या रेशन कार्डावरती जायचं. किंवा मुंबईला दूध पुरवठा करण्यासाठी RML कॉलनीचा जन्म झालेला होता. हे कारण आमची गरज बदलली, ही दुधाकडे गेली, दुधावरती केंद्रीकरण झालं. आणि म्हणून आमच्या देशी गाईला मोठा फटका बसला. देशी गाईची जी वाढ होती ती खुंटली, देशी गाई पाळणाऱ्यांची संख्या कमी झाली. आणि म्हणूनच देशी गाईंची संख्या सुद्धा आपली कमी झाली. मित्रांनो, हे जरी सगळं कमी झालेलं असेल तरी आधीच्या संख्येत तुम्ही लक्ष दिलं तरी संकरित गायींची संख्या ही फक्त 20 ते 25% आहे. आजही 75% देशी गायी आमच्या आहेत, जे देशी गोपालन करणारे आहेत. गीर पाळणारी मंडळी जी आहेत त्यांनी आपली गीर गाय जपून ठेवलेली आहेत. ती तुम्हाला संकर करू देत नाहीत, तुम्हाला IVF करू देत नाहीत, कुठल्याही कृत्रिम औषध देऊ देत नाहीत. ते त्यांच्या पद्धतीनंच त्यांची गायी पाळतात. सहिवालचे पाळणारे आहेत वेगळे, थारपारकर पाळणारे आहेत वेगळे. त्यांच्या संस्कृतीशी निगडीत ह्या गायी आहेत आणि म्हणून त्या जतन झाल्यात. तुम्ही जर अकोले भागामध्ये गेलात आणि वरती भंडारदाऱ्याच्या कडाकपाऱ्यांमध्ये फिरलात तर आजही गुहेमध्ये राहणाऱ्या डांगी गायी आहेत. 100 गायी डोंगराच्या वरती, डोंगराच्या गुहेमध्ये त्या शेतकऱ्याच्या कुटुंबासह डांगी गायी राहतायत. आणि फार मोठं आज आमची या गायी, देशी गायी वाचवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर हा जो आदिवासी समाज आहे, किंवा हे जी वनचारी म्हणतो किंवा वनात राहणारी जी मंडळी आहेत, किंवा गुजरातमध्ये गेलं तुम्ही, गिर फॉरेस्टच तिथे आहे. डांगी किंवा डांग हे नावाला, हा डांग भाग होता पूर्वी, एक डोंगराच्या कडेकडेचा एक मोठा पट्टा होता, गुजरातची लगत तो होता. आणि असा हा डांग जो प्रांत आहे त्यातनं ही डांगी आली. तर आजही अशा गुहेमध्ये राहणाऱ्या डांगी गायी, त्या पण 7-7, 8-8 लिटर दूध देणाऱ्या चांगल्या गायी आजही आहेत त्या ठिकाणी, त्या आहेत. आणि म्हणून देशी गायींच्या संख्येत जरी घट झाली तरी त्या अजून पूर्ण गेलेल्या नाहीत, वाईपआउट झालेल्या नाहीत. म्हणजे त्याची जी गुणवत्ता ज्यांना माहिती आहे त्यांनी त्या सांभाळूनच ठेवल्यात, त्यांनी संकर करू दिले नाहीत, तिकडे ते वळालेले नाहीत. दुसरं घटण्याचं जे कारण आहे संख्येचं, ते बाहेरच्या जातींचं आगमन.
आता झालंय काय की एच एफ किंवा आता ला कुणी एच म्हणतच नाही. काळी बांडी किंवा संकरित गाय म्हणजे जर्सी असंच आम्ही शेतकरी म्हणत असतो. पण प्रामुख्याने जी गाय पसरली किंवा प्रसर पावली ती होस्टन फ्रिजन आहे. काळी बांडी जी आहे तिचा रंग आणि दूध याच्याकडे सगळे आकृष्ट झाले आणि म्हणून ही गाय आली आणि तिचा प्रचार प्रसार जास्त वाढला. म्हणून सुद्धा आमच्या गायींची संख्या कमी 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 होत गेली. आणि तेच कारण आहे की दुग्ध व्यवसायाचा अतिरेकी अंगीकार. मित्रांनो, हे जरी इथं वाचायला आपल्याला वाटत असेल किंवा देशी गायींची संख्या घटण्याचं एक कारण असेल, तरी सुद्धा दुग्ध व्यवसाय हा शेतीचा कणा आहे. असं म्हटलं जातं की ऍग्रिकल्चर इज बॅकबोन ऑफ इंडियन इकॉनॉमी. परंतु दुसरं वाक्य असं आहे की लाईव्हस्टॉक फार्मिंग इज द बॅकबोन ऑफ इंडियन ऍग्रिकल्चर. जर जनावर नसतील तर शेती होऊ शकत नाही, किंवा जनावरांच्या उत्पन्न जर शेतकऱ्याकडनं वर वजा केलं तर तो शेतकरी पूर्ण तोट्यात असतो. म्हणजे हे एकात्मिक आहे. शेती आणि पशुपालन हे परस्पर पूरक धंदा आहे. म्हणजे पूर्वी आपलं पशुपालन हे आम्ही शिकवायचो, हे कृषीपूरक धंदा म्हणून शिकलेलो आहोत की असं कृषीला बळ देणारं म्हणून. परंतु झालं काय की याचा अतिरेक अंगीकार झाला की ओढकामाची बैल किंवा शेण हे आम्ही विसरलो. कारण वर खतं आली, युरियासारखं जे आहेत ती खतं आली आणि सेंद्रिय खतं नामशेष होत गेली. त्यामुळे शेणाची गरज पण कमी 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 होत गेली. मग आज जेव्हा कळले की आमच्या मातीचे आता विष व्हायला लागले, मग आम्ही आता सेंद्रिय शेतीकडे वळायला लागलो. तर अशा रीतीने हा मोठा युटर्न आपण घेतोय. आणि म्हणून जी याची कारणं आहेत किंवा देशी गाईचा आज आपण सप्ताह साजरा करतो, याच्या मागचं हे एक मोठं प्रामुख्यानं कारण आहे. नेक्स्ट प्लीज. आता देशी गाय जतन आणि संवर्धन ही काळाची गरज का आहे? तर मित्रांनो, देशी गाईच्या दुधाला मागणी वाढते आहे. आता त्यात मार्केटिंग टेक्निक्स असतील किंवा मार्केटिंग हे असतील, परंतु काही जरी असलं तरी देशी गाईचं दूध हे चवीला अत्यंत मधुर, त्याच्यातले औषधी गुणधर्म प्रश्नचिन्हांकित जरी असतील तरी नक्कीच पचायला हलकं असं होतं. त्यामुळे जर नवजात बाळक असेल तर नवजात बालकाला म्हशीचं दूध कोणी पाजत नाही, आजही पाजत नाहीत. गाईचं दूध प्रेफर केलं जातं. भले ते संकरित असेल पण गाईच्या दुधाला आजही ते महत्व आहे. आणि देशी गाईच्या दुधाची उपयुक्तता किंवा त्याचे गुणधर्म बऱ्याच लोकांना पटल्यामुळं देशी गाईंच्या दुधाला आता मागणी वाढते आहे की आम्हाला गिरचं दूध द्या, आम्हाला शैव. किंवा बरेच शेतकरी आता असे झालेत की आमच्या घरच्या पुरते आम्ही 2 गिर ठेवल्यात, डेअरीला घालायला संकरित पाळतोय किंवा म्हशी पाळतो. तर अशी ही दुधाला असणारी मागणी. त्याच्यामुळे आम्हाला आता पुन्हा देशी गायींकडे वळून बघावं लागेल. दुसरी गोष्ट जी आहे की जी इथं माझ्याकडनं राहिली की सेंद्रिय शेतीकडे आम्ही वळतो आहोत. विषमुक्त अन्न आम्हाला खायचं आहे. आणि हे जर खायचं असेल तर आम्हाला गायीने दूध दिलं नाही तरी चालेल, नुसतं शेण आणि गोमूत्र देणारी गाय सुद्धा आम्हाला चालेल, ती परवडेल. कारण आम्हाला आमच्या जमिनींचं जी मृत झालेले आहेत किंवा विषयुक्त झालेले आहेत त्यांचं पुन्हा पुनरुत्थापन करायचंय. आणि म्हणून त्यासाठी आम्हाला मोठ्या प्रमाणावरती शेण लागणार आहे, गोमूत्र लागणार आहे. तुम्ही जर युट्यूब सारखे चॅनल आहेत किंवा इतर गोष्टी बघत असाल तर तुम्हाला आपल्या आखाती देशांमध्ये गाईचं शेण काय किमतीनं जातं ह्याच्या किमतीचे युट्यूबमध्ये काही रील आलेले आहेत, ते बघा. की हळूहळू हळू ह्या देशी गाईचं शेण हे अत्यंत किमती होणार आहे. म्हणून देशी गाईकडे फक्त दुधाची गाय म्हणून बघू नका. ज्यावेळी देशी गाय आम्ही फक्त दुधाची गाय म्हणून सांभाळायला जाऊ त्यावेळी आम्ही नक्कीच तोट्यात जाऊ आणि परत त्या देशी गाईकडे पाठ फिरवू. म्हणून आजच मी तुमच्यात सजगता निर्माण करतोय की देशी गायींच्या शेणाचा आणि गोमूत्राचा योग्य रीतीनं वापर करा, त्याच्यापासूनची खतं तयार करा. सेंद्रिय शेतीला ज्या निविष्ठा लागतात, जे काही कीटकनाशक लागतात किंवा प्रतिजैवक असणारी ज्या गोष्टी लागतात ह्या आमच्या गाईच्या गोमूत्रातनं तुम्हाला मिळतील, शेणातनं तुम्हाला मिळतील. रेडिएशन ज्याला आपण म्हणतो की सूर्याच्या अतिनील किरण शोषण्याचं काम सुद्धा गाईचं शेण करते. तर ही सुद्धा गुणधर्म आपल्याला लक्षात घ्यावे लागतील. आणि म्हणून गाय ही फक्त दुधाची नाही तर गाय शेणाची सुद्धा असते, हा सुद्धा विचार आपल्याला करावा लागेल. आणि म्हणून भविष्यातल्या उपयुक्ततेसाठी यात जे वैशिष्ट्यपूर्ण जनुक आहेत, मी तुम्हाला
तर या गायीच्या ज्या तैलग्रंथी आहेत त्या अत्यंत उपयुक्त आहेत. आमची खिलार जी आहे, तिची शिंग आहेत, ती आम्हाला अत्यंत उपयुक्त आहे. तिची उंची, तिचं पळणं, तिची धावणं हे सर्व आम्हाला उपयुक्त आहे. आणि म्हणून हे जे जनुक आहेत, हे भविष्यातल्या उपयुक्तीसाठी या जनुकांचं आम्हाला जतन करावं लागेल. नंतर जर गायी आणि गोपालक आणि गुराखी हे जर बघितले, तर हे कुणाकडे आहेत जास्तीत जास्त? आपण जर पशुधनाची वर्गवारी केली तर खूप श्रीमंत, अतिश्रीमंत किंवा भांडवलदार शेतकरी ही जनावरं सांभाळत बसत नाही. आज पूर्वी तो सांभाळायचा. आपल्याकडे एक शब्द आहे खानदान. म्हणजे पूर्वी ज्यावेळी आपण मुलीचं लग्न जमवायला जायचो त्यावेळी किंवा मुला मुलींचे लग्न जमायची त्यावेळी बघितलंय त्यांची खानदान कशी. ही खानदान काय प्रकार आहे हो? हा खानदान हा जो शब्द आहे ना, हा खानदान म्हणजेच त्या माणसाची खाऊ घालायची दानत किती आहे हे बघितलं जायचं. आणि ते कशाहून बघितलं जायचं? तर ज्याच्या दारामध्ये जास्त जनावरं, तो जास्त त्याची खानदान चांगली किंवा त्याची दानत चांगली. कारण म्हणून का तू एवढी जनावर सांभाळू शकायचं ना. मग एवढी जनावरं याच्या दारात आहे तिथं आपली मुलगी उपाशी मारणार नाही ही खात्री त्या मुलीच्या वडिलांना असायची. आणि म्हणून अशा पद्धतीनं खानदान बघितली जायची. आज आडाखे बदललेत. आज ज्याच्या दारापुढे गाड्या जास्त आहेत तिथं आपण जातो, परंतु आतनं म्हणजे बडा घर पोकळ असं असतं, आतनं घर पूर्ण पोखरलेलं असतं, सगळ्या सोसायट्यांचे कर्ज असतात, प्रत्येक गाडीची EMI चालू असतात, हे आपल्याला माहीत नसतं. आणि म्हणून हा जो प्रकार आहे, आणि म्हणून हे जे पशुधन जे आहे हे भूमिहीन आणि दारिद्र्यरेषेखाली शेतकऱ्यांकडे हे पशुधन गेलं. आम्ही ज्यावेळी गायांचा अभ्यास करायचो किंवा तिच्या आर्थिक दृष्ट्यांचा अभ्यास करायचो त्यावेळी असं लक्षात यायचं की जी गाय शेतकऱ्याला म्हणजे मालकाला परवडत नाही तीच गाय त्याच्या मजुराला परवडते. आणि मग याची ज्यावेळी कारणमीमांसा आम्ही शोधली त्यावेळी असं लक्षात आलं की हा शेतकरी जो भांडवलदार आहे तो ह्या मजुरावर अवलंबून असायचा आणि प्रत्येक गोष्ट विकत असायची. परंतु हा भूमिहीन दारिद्र्यरेषेखालचा जो शेतकरी आहे हा स्वतःची गाय त्या शेतकऱ्याच्या शेतात बांधावर चारायचा, त्याच्याच बांधावरचं गवत घेऊन जायचा, त्याच्याच विहिरीवरचं पाणी पाजायचा आणि दूध मात्र स्वतः घालायचा, शेणखताचे पैसे करायचा. आणि म्हणून मोठ्याच्या यांचं जे सबलीकरण करण्याचं काम केलं हे आमच्या पशुधनाने केलेलं आहे. आणि म्हणून ह्या गायीचं जतन करणं किंवा ह्या पशुधनाचं जतन करणं अत्यंत गरजेचं झालेलं आहे. देशी गाई ह्या रोजगार निर्मितीचं एक मोठं साधन आहे. कारण अजून आपण त्या पद्धतीनं त्या गायीकडे पाहत नाही किंवा तिकडे आपण परावर्तित झालेलो नाही. परंतु ज्यावेळी शेण, गोमूत्र यांची औषधी उपयुक्तता आणि त्यांचा योग्य रीतीने वापर सुरू होईल त्यावेळी ही एक इंडस्ट्री तयार होणार आहे. या इंडस्ट्रीला कच्चा माल पुरवणारी ही गाय होणार आहे आणि यातनं मोठ्या प्रमाणावरती रोजगार निर्मिती होणार आहे. दुग्ध व्यवसायाचा ज्यावेळी आम्ही अभ्यास करत होतो त्यावेळी असं लक्षात आलं की ज्यावेळी आपण 1,00,000 लिटर दूध आपण तयार करतो किंवा 1,00,000 लिटर दूध ज्यावेळी आपलं प्रोसेस होतं मार्केटला त्यावेळी जवळजवळ 20,000 लोकांना रोजगार मिळत असतो. असाच ह्या देशी गायींच्या बाबतीत सुद्धा होणार आहे. कारण हिचा रोजगार जो आहे हा ग्रामीण भागापासून शहरी भागांपर्यंत सर्व घटकांना हा रोजगार निर्मिती होणार आहे. म्हणून रोजगार निर्मितीसाठी सुद्धा उपयुक्त म्हणून या गायींचं जतन करणं आपल्याला गरजेचं आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे यांची रोग प्रतिकारक क्षमता आणि दुष्काळात तग धरून राहण्याची क्षमता. या 2-3 गोष्टींमुळे देशी गायींचं जतन आणि संवर्धन हे फक्त तुमच्या माझ्यासाठी नाही तर जागतिक पातळीवरच्या मनुष्य जातीसाठी आमच्या भारतीय गायीचं देशी जतन आणि संवर्धन करणं हे गरजेचं झालेलं आहे. मला वाटतं ह्या सप्ताहामध्येच आंतरराष्ट्रीय पातळीवरचं जे संशोधन चालू आहे ते सुद्धा आपल्यावरती ते मांडतील तुम्हाला की देशी भारतीय गायीवरती आता फक्त आम्ही भारतातच संशोधन करत नाही आहोत. आमचे जे सधन राष्ट्र आहेत, प्रगत राष्ट्र आहेत ते सुद्धा जागे झालेले आहेत. त्यांचं लक्ष सुद्धा आमच्या गायींकडे वळालेलं आहे आणि ते सुद्धा आता त्याच्यावरती त्यांनी आधीच आपल्या ह्या चर्चेच्या आधीच त्यांचंही संशोधन सुरू झालेलं आहे की नेमकं काय प्रकार आहे, नेमकं हे काय आहे. आणि म्हणून मी तुम्हाला जे सांगितलं की आमची जी गाय आहे ही कृषी संस्कृतीच्या माध्यमातली आहे. आमच्या गायी शेतकरी सांभाळत होता किंवा आमचं जे गोधन आहे, आमचं जे शास्त्र आहे हे शेतकऱ्यांनी ज्या ऋषींनी आमचे धर्मग्रंथ लिहिलेत, ज्या ऋषींनी रामायण लिहिलंय, ज्या ऋषींनी महाभारत लिहिलंय, ज्या ऋषींनी हे सर्व लिहिलेलं आहे त्याच ऋषींनी गाय कशी पाळावी, वळू कसा निवडावा, वासरू कसं वाढवावं
हे सर्व काही आमच्या वेदांनी आम्हाला सांगितलेलं आहे. आणि म्हणून सांगितलं की ही पशुपालन ही आमची संस्कृती आहे. हा आमचा फक्त पोट भरण्याचा धंदा नाहीये. आणि म्हणून या देशी गाईकडे आपल्याला पुन्हा नव्या दृष्टीने वळायचे, पुन्हा नवीन तिला बघायचंय. आणि सन्मान तर दिलेलाच आहे, राज्यमाता तिला आपण केलेला आहे, पण तिची उपयुक्तता घेऊन आपल्या घरोघरी आपल्या दारी ही गाय पुन्हा एकदा आणायची आहे. नेक्स्ट प्लीज. आता जतन आणि संवर्धन हा कार्यक्रम कशा रीतीनं राबवावा, तर मित्रांनो, भारतामध्ये जतन संवर्धन हा कार्यक्रम नीट रीतीनं राबला गेला नाही. किंवा ज्यावेळी आम्ही शास्त्रज्ञ म्हणून अभ्यास करत होतो, तर शास्त्रज्ञाला जी माहिती हवी असते किंवा हवी होती, किंवा ब्राझीलची मध्ये 60 लिटरची गाय आहे आणि मग भारतात का नाही, तर याचं एक उत्तर जे आहे की वंशावळीची जी नोंदणी आहे, अनुवंशाची जी नोंदणी आहे, ही नोंदणीच आज आमच्याकडे नाही आहे. आज आमचा दुग्ध व्यवसाय जर कसा आहे हा जर बघितला तुम्ही, तर तो विखुरलेला आहे. विखुरला म्हणजे झालंय काय की वासरू ते दूध देणारी गाय होईपर्यंत सांभाळणारा एक वेगळा समाज आहे, वेगळा घटक आहे. त्याचं काम एवढंच आहे की गाय गाभण करून माझ्यावर आणणे आणि त्यांना विकून टाकणे, गाभण करणे आणि विकून टाकणे, किंवा वासरं आणणे, वाढवणे, तिची कालवड तयार करणे आणि विकणे, हा करणारा एक वेगळा गट आहे. तिची व्यवस्थापन पद्धती पूर्णतः वेगळी आहे. वासराला काय खाऊ घालावं, कालवडीला काय खाऊ घालावं, आमकं काय, आम्ही विद्यार्थ्यांना शिकवतो, आम्ही शिकलो. त्याचे शास्त्रीय आडाखे आमच्याकडे आहेत, प्रमाणक आमच्याकडे आहेत. परंतु त्या प्रमाणकानं त्या गायीला जर खाऊ घातलं तर ती परवडेल का, तर याचं उत्तर नाही असं आहे. ती अजिबात परवडणार नाही, कारण ती अनुत्पादक आहे. मग प्रत्येक गायीचं साधारण 2.5 वर्षापर्यंत वयोमान हे अनुत्पादक आहे. जोपर्यंत दूध देत नाही तोपर्यंत ती फायद्याची नाही शेतकऱ्याला. मग ती जतन करणारा किंवा ती वाढवणारा एक वेगळा गट तयार आमच्या समाजात झालेला आहे. नंतर नुसत्या दूध गाई देणाऱ्या गाई सांभाळणारे, मग जे डेअरीचे मालक आहेत, मोठे मोठे तबेलेवाले, हे फक्त दूध देणारी जनावरं सांभाळतात. मग त्यांना तिथे चंदी खायला मिळते, तिथे सगळं चांगलं चुंगलं मस्त तिला, तिच्या दूध देणाऱ्या म्हणजे दुभत्या म्हशीच्या लाथा ओढ तसं तिला दूध देण्याच्या काळापुरतं सगळं छान खायला मिळतं तिथं तिला. आणि पुन्हा ती आटते, तर भाकड जनावर विकत घेऊन पुन्हा त्यांना वागाबन करणारी एक वेगळा समाज तयार झालेला आहे. त्याला वाघवाले आपल्याकडे म्हटलं जातं. तर असे हे समाज आहे. म्हणजे यात जोशी एक समाज आहे, वाघवाले एक समाज आहे, आणि आमचे तबेलेवाले, असे एक 3 समाज अशी वेगळे वेगळे या दूध धंद्याशी निगडीत झालेले आहेत. आणि ही गाय अशी 3 टप्प्यामध्ये राहते. 3 टप्पे तिच्या आयुष्यात, ही 3 गोष्टी आहेत. एक, लहानपणी तिला फारसं चांगलं खायला भेटत नाही, दूध देते त्यावेळी छान खायला मिळतं, भाकड झाली की परत तिची अवस्था कोरड्या अन्न चाऱ्यावरती जाते. परंतु ही गरज आहे, त्या व्यवसायाची ती गरज आहे, आणि तिच्यात ती क्षमता आहे. त्या गायीमध्ये सुद्धा त्या चाऱ्यावरती तग धरण्याची क्षमता आहे, आणि ते पाळणारा सुद्धा एक वर्ग आहे. आणि म्हणून ही व्यवस्था अत्यंत सुसंबद्ध रीतीने, अत्यंत छान रीतीने चाललेली आहे. कुठेही तक्रार नाही, सगळे फायदेशीर चाललेले आहे, प्रत्येकाला यातनं फायदा होतोय. परंतु एकाच वासरं सांभाळायच्या, कालवडी सांभाळायच्या, दूध देणाऱ्या गाई सांभाळायच्या, भाकड सांभाळायच्या, ह्या गोठ्यांचा ज्यावेळी आम्ही अभ्यास करतो त्यावेळी आमच्या लक्षात येतं की ही अजिबात परवडत नाही. आणि म्हणून महत्वाची गोष्ट होती की गाय नोंदणी जी प्रक्रिया ही थांबते. हे सांगण्याचा उद्देश हा आहे की ज्यावेळी ती जन्माला येते त्यावेळी एका दारात असते, गाभण होते त्यावेळी दुसऱ्याकडे जाते, दूध देते त्यावेळी तिसऱ्याकडेच जाते, आणि ज्यावेळी खाटे होते त्यावेळी आणि चौथीकडे कुठतरी जाते, आणि परत दूध येताना परत तिसरीकडे कुठतरी जाते. म्हणजे हे जे तिचं फिरणं आहे, या फिरण्याच्या किंवा या पाळण्याच्या पद्धतीमुळं या गायींची नोंदणी करणं आज आम्हाला शक्य होत नव्हतं. मी होत नाही असं म्हणणार नाही, कारण होत नव्हतं. आता होऊ शकतं, कारण आमच्याकडे आता चिप्स आलेलं आहे. जसं तुमचं माझं आधार कार्ड आहे, तसं आता गाईला एक टोकन आहे कार्ड, तिला आता तिच्या कानात टाकता येईल, पोटात टाकता येईल, अशा प्रकारची साधनं आता उपलब्ध झालेली आहे. आणि म्हणून गायीची नोंद, ती कुठेही गेली दुनियेत तरी तिची नोंद राहील, अशा प्रकारचं आता AI तंत्रज्ञान येऊ घातलेलं किंवा आलेलं आहे. येऊ घातलं म्हणण्यापेक्षा आलेलं आहे आता ते. आणि त्याचा वापर करून या देशी गायींची नोंदणी आपण करू शकणं आता आहे. दुसरं जे आहे ते देशी गायींचे गुणधर्म निश्चित करणं. जातिवंत गीर कोणती, जातिवंत सैवाल कोणती, जातिवंत देवणी कोणती, जातिवंत डांगी कोणती, हे सांगणारा फक्त तो उत्पादक किंवा त्या पैदा क्षेत्रातलीच म्हातारी माणसं होती. आजच्या तरुण माणसांना सांगता येत नाही. एखादा वळू हा लावला तर तुमच्या गाईला पुढे अशी कालवड होईल
ही सांगणारी माणसं आम्ही पाहिलेली आहेत किंवा ती तशी होणारी त्यांचे आडाखे त्यांचे हे होते गुणधर्म त्यांना माहीत होते. तर मित्रांनो, हा एक मोठं काम आपल्याला सर्वांना करावं लागणार आहे की चांगल्या गायींची जातिवंत गायींची गुणधर्मे निश्चितीकरण करणं आणि त्याचा नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांचं एकमेकाशी काय नातं आहे, ज्याला कोरिलेशन आपण म्हणतो, किंवा काय हे आहे हे बघणं आणि निश्चित करणं, ही दुसरी गोष्ट आपल्याला करायची. नंतर देशी गायींच्या अनुवंशाची नोंद ठेवणं, म्हणजे आजोबा कोण, पंजोबा कोण, खापर पंजोबा कोण, या सर्व नोंदी ठेवणं ही एक या कार्यक्रमामध्ये गरजेचं आहे. त्याच्याशिवाय आपण पुढची पायदास ठरवू शकणार नाही आहोत, पुढची निवड आपण ठरवू शकणार नाही आहोत. तर यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आपल्याला करायचा आहे आणि ते आता तंत्रज्ञान उपलब्ध झालेलं आहे, हे शक्य झालेलं आहे. फक्त आता वाटचाल ही दिशा आता आपल्याला थोडीशी बदलावी लागणार आहे. नंतर देशी गाय जतन आणि संवर्धनासाठी जनजागरण मोहीम करावी लागणार आहे. देशी गाय का पाळायची, तर फक्त नुसतं A1A2चं बॅनर मारून नाही पाळणार. फार दिवस ती टकणार नाही, तर तिचे बाकीचे गुणधर्म काय आहेत, शेणामध्ये कोणते जंत आहेत की ज्याच्यातनं तुम्हाला फॉस्फेट मिळेल, कॅल्शियम मिळेल किंवा मिनरल्स त्या तुमच्या मातीमध्ये जातील, असे असणारे जे काही जीवजंतू तिच्या शेणात आहेत ते आम्हाला शोधून काढावे लागतील. त्याचं ते आहे म्हणून त्याच्यासाठी जनजागरण करावं लागेल. तिच्या गोमूत्राचं महत्व पटवून द्यावं लागेल. तर अशा रीतीनं जो हा काही उपक्रम आमच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठानं आणि माने सरांनी जो केलाय, त्याचा महत्वाचा उद्देश आहे की जनजागरण केलं पाहिजे की देशी गाय काय आहे, तिला का वाचवली पाहिजे, ती का पुढे नेली पाहिजे, का सांभाळली पाहिजे. तर हे याच्यासाठी एक जनजागरण मोहीम सर्व पातळ्यावरती राबवली पाहिजे. नंतर दुसरं जे आहे, देशी गोपालकांच्या नोंदणी आणि गट तयार करणे, ज्याला ब्रीडर सोसायटीज आपण म्हणतो. या प्रकल्पाचे जे प्रमुख शास्त्रज्ञ आहेत माने सर, त्यांनी अत्यंत उत्कृष्ट साहिवाल क्लब एक अत्यंत उत्कृष्ट उदाहरण आहे की साहिवाल तिकडून इकडे आणून महाराष्ट्रातली एक साहिवाल गट इथं तयार झालेला आहे आणि हजारो साहिवालच्या जाती इथे गायी इथे आहेत, गायी पाळणारे शेतकरी इथे आहेत. तर असं फक्त साहिवालचं होऊन चालणार नाही, गीरचं व्हावं लागेल. गीरचं ऑलरेडी गुजरातमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती आहे, हे डांगीचं व्हावं लागेल. हे प्रत्येक ब्रीडची एक सोसायटी ही अशी तयार व्हावी लागेल. अशा प्रकारच्या सोसायटीज आपल्याला तयार कराव्या लागतील. नंतर याच्यात काय करावं लागेल, तर कृषी विद्यापीठ आहेत, म्हापसू आहे आमचं पशुवैद्यक विद्यापीठ जे आहे नागपूरचं, त्यांचं आहेत. पशुसंवर्धन विभाग जो आहे शासनाचा, तो यांच्या राज्यानं ONBS ज्याला आपण म्हणतो, म्हणजे याला मुक्त केंद्र पैदास पद्धती ज्याला म्हणायचं, की एक असा कळप ठेवायचा की ज्यात फक्त जातीवंत आणि जातीवंतच गायी आणि वळू असतील, की जिथनं जातीवंत पैदासाठी वळू पुरवले जातील, जातीवंत पैदासाठी गायी पुरवल्या जातील आणि यांची लिंक शेतकऱ्यांशी असेल. हे शेतकरी आधी रजिस्टर करावे लागतील. ह्या शेतकऱ्यांचा एक गट छोटे 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 क्लस्टर करून या ठिकाणी जनावरं आणली जातील आणि इथली उत्कृष्ट जनावरांची देवाणघेवाण एकमेकांना पैदाशीसाठी केली जाईल. आतापर्यंत ज्यावेळी संकरित गायी तयार केल्या जात होत्या, त्यावेळी होतं काय की जो माता कळप असायचा तो बंद केलेला असायचा, म्हणजे तिथनं बाहेरची जनावर आत नाही आणायची किंवा तिथलं जनावर बाहेर नाही जायचं, फक्त गोठीत वगैरे दिलं जायचं. पण तो आता तसं करून चालणार नाही. तर इथली जनावर सुद्धा बाहेर गेली पाहिजे, बाहेरची जनावर सुद्धा आत आली पाहिजे, की ज्याला डायव्हर्सिटी, ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतो की जनुकीय विमुक्तता, म्हणजे जर त्याला अंतब्रीडिंग पैदास व्हायचे, इनब्रीडिंग टाळायचं असेल, तर ह्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतील. आणि हा कार्यक्रम राबवण्यासाठी शेतकरी, विद्यापीठ आणि पशुसंवर्धन विभाग या सर्वांनी एकमेकांच्या सहकार्यानं हा कार्यक्रम राबवावा लागेल. कारण याला खूप मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ आणि तंत्रज्ञ दोघांची गरज असणार आहे आणि ही गरज परस्पर सहभागाशिवाय भागणार नाही. आणि म्हणून हा कार्यक्रम आपल्याला राबवावा लागेल. दुसरं जे आहे शासनाकडनं अपेक्षित, ते की देशी गोवंश पालनासाठी अर्थसहाय्य आवश्यक आहे. कारण नुसती दुधासाठी गाय परवडणं, 1.5-2 लिटरची गाय पाळणं हे शेतकऱ्यांना परवडणारं नाही. आणि म्हणून त्याच्यासाठी थोडंसं अनुदान उपलब्ध करून देणं ही सुद्धा एक या कार्यक्रमाचा तो भाग ठरणार आहे. नेक्स्ट प्लीज. भारत सर, पुढचं घ्या जरा. आता याची पद्धती काय काय, तर शास्त्रीय दृष्ट्या जर बघितलं तर एखाद्या गोष्टीचं जतन आणि संवर्धन कसं करायचं, तर 2 गोष्टी असतात. एक, मी जसं तुम्हाला सांगितलं की आज या गायी जाती जतन केलेल्या आहेत. कुणी जतन केलेल्या आहेत,
तर त्यांच्या पैदास क्षेत्रामध्ये जे शेतकरी आहेत त्यांच्याकडे त्या आहेत, त्याला म्हणतात पैदास क्षेत्रातील जतन. आणि दुसरं जे जतन आहे ते पैदास क्षेत्राबाहेर जाऊन जतन. यातही पुन्हा दोन भाग आहेत. एक तर जनावरांचे कळप, म्हणजे जसं मी तुम्हाला सहीवाल क्लबचं उदाहरण दिलं की तिकडून सहीवाल आणले आणि इथे पुण्यामध्ये आमच्याकडे सहीवाल क्लब तयार झाला. हे एक जतन की जे पैदास क्षेत्राबाहेर जतन केलं जातं. आणि दुसरा त्याच्याही पुढचं म्हणजे गोठीत वीर्य आणि गर्भ. शास्त्र इतकं पुढे गेलेलं आहे की 100-200 वर्षांच्या वळूचं सुद्धा वीर्य आज मिळू शकतं, ज्याला आपण गोठीत वीर्य तंत्रज्ञान म्हणतो. किंवा असं गोठीत वीर्य आणि गर्भ IVF जे राबवलं जातं, ह्या प्रकल्पामार्फत IVF चा सुद्धा वापर केला जाणार आहे. भ्रूण प्रत्यारोपणचे जे मगाशी तुम्हाला फोटो दाखवले मी, तर भ्रूण प्रत्यारोपण म्हणजे ते म्हणजे गीर गाईचं भ्रूण संकरित गाईमध्ये टाकून गीर गाईचा कालवड घेणं, हे सुद्धा तंत्रज्ञान आता उपलब्ध झालेलं आहे. चांगल्या रीतीनं त्याचा वापर केला जातोय, होतोय. तर अशा रीतीनं पैदास क्षेत्रामधलं जतन आणि पैदास क्षेत्राबाहेरचं जतन, या दोन्ही मार्गाने आपल्याला या देशी गायींचं जतन आणि संवर्धन आपल्याला करावं लागणार आहे. अशा रीतीने ते करता येईल. नेक्स्ट प्लीज. आता पैदास क्षेत्रातला जो जतन कार्यक्रम आहे, तर तिथे काय काय केलं पाहिजे, तर शासकीय, निमशासकीय आणि खाजगी यंत्रणांद्वारे देशी गायींचे कळप सांभाळणं. मित्रांनो, देशी गायी आल्या किंवा देशी गायींबद्दल मी जरी बोलत असलो तरी जेव्हा देशी गायींची संख्या फार प्रचंड वाढेल त्यावेळी आणखीन एक गोष्ट किंवा एका गोष्टीला आपल्याला सामोरं जावं लागेल, ती म्हणजे मोकाट जनावरं. देशी गाय आली की अनुत्पादक जनावरं खूप मोठ्या प्रमाणावरती तयार होतील, ज्याला शेतकरी रस्त्यावरती सोडून देतील. आणि मग ही मोकाट जनावरांचं, ज्याला बर्डन पॉप्युलेशन इंग्लिशमध्ये म्हणलं जातं, की अननेसरी त्या समाजावरती तो बर्डन येईल. आजही तुम्ही जर गुजरात, राजस्थानमध्ये गेलात आणि तर बघितलं तर हायवेवरती खूपदा मोठे मोठे कळप येतात, पळत 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 येतात आणि सगळी ट्रॅफिक थांबवून ठेवतात. अशा प्रकारच्या संकटांना सामोरं जावं लागू नये म्हणून अशा यंत्रणा सुद्धा हव्यात की ज्याला पांजरपोळ पूर्वी संस्था होत्या. ऍक्च्युअली पांजरपोळ ही संकल्पना गुजराती समाजाकडनं आलेली आहे. त्याला पिंजरापोळ म्हणलं जायचं, म्हणजे जी मोकाट जनावर आहे यांना नेऊन तिथं पिंजऱ्यात बंद केलं जायचं, म्हणून ते पिंजरापोळचं पांजरपोळ झालं. परंतु हे पांजरपोळ अशा प्रकारचे गाय तिथं अशा जनावर सांभाळणारी एक यंत्रणा आम्हाला लागणार आहे, कारण आम्ही गोहत्या बंदी केलेली आहे. ही गोहत्या बंदी नसती तर अशी मोकाट जनावरं कधीच दिसली नसती. परंतु ती जनावर त्या संकटाला सामोरं जाऊ लागू नये म्हणून या कार्यक्रमामध्ये अशा प्रकारच्या शासकीय संस्था असतील, निमशासकीय संस्था असतील किंवा खाजगी असतील, सेवाभावी संस्था असतील, त्यांच्याद्वारे अशी जनावरं सांभाळण्याची एक यंत्रणा आपल्याला ठेवावी लागणार आहे. नंतर जे पारंपरिक गोपालन पैदासकार आहेत, म्हणजे गीर पाळणारी मंडळी आहेत, डांगी पाळणारी मंडळी आहेत, यांना उत्तेजन देणं, त्यांना प्रोत्साहन करणं की अरे तुम्ही पाळा, चांगले वळू तुम्ही तयार करा, चांगले वळू आम्हाला द्या, आम्ही घेतो, जास्तीच्या किमतीने घेतो, वाढीव किमतीने घेतो, तुम्हाला एवढी सबसिडी देतो. अशा प्रकारची इन्सेंटिव्ह देऊन त्यांना उत्तेजन देणं याच्यामध्ये जास्त गरजेचं ठरणार आहे. नंतर देशी गायींचा नोंद करणं, प्रत्येक गायीची नोंद ही आता करता येणं शक्य आहे. तो कार्यक्रम नक्कीच राबवला जाईल शासनामार्फत, याची मला खात्री आहे, कारण ती गरज झालेली आहे. आणि मग त्या गायीचं उत्पादन काय, ती कुठे कुठे फिरली काय, हे या सगळ्या गोष्टी आपल्याला नोंदी ठेवाव्या लागणार आहे. नंतर देशी गायींचे प्रदर्शन आणि स्पर्धा आयोजित करणे. मित्रांनो, हा आपल्या परंपरेचा भाग होता. आपल्या गावची जत्रा ज्याच्या वेळी असायची त्या त्यावेळी जत्रेमध्ये आमच्या गाड्याच्या शर्यती, म्हणजे या शो साठी नाहीत, या गाड्यांच्या शर्यतीमध्ये त्या वळूची ओढ कामाची शक्ती जोखली जात होती आणि उत्कृष्ट वळू ते मग पुढे पैदाशीला नेले जात होते. आज अशी प्रदर्शनं, अशा स्पर्धा या पुन्हा आयोजित केल्या पाहिजे. प्रदर्शनं भरवली की मग चांगल्या गायी त्या प्रदर्शनात येतील, मग त्यापासूनचा अनुवंश पुढे कसा वाढला जाईल या पद्धतीने आपल्याला त्यावरती अभ्यास करता येईल. आणि एक सर्वांना एक व्यासपीठ किंवा एक मार्केट तयार होईल की इथं चांगल्या गायी येतात, इथे गिरच्या चांगल्या गायी येतात, इथे सैवालच्या चांगल्या येतात, इथं डांगीच्या चांगल्या येतात, इथं खिलारच्या चांगल्या येतात. अशा प्रकारचे मार्केट्स किंवा अशा प्रकारच्या स्पर्धा प्रदर्शन आपल्याला आयोजित करून अशी स्थानं निश्चित करावी लागतील. नेक्स्ट प्लीज. आता ह्या संभाव्य अडचणी काय काय आहेत, तर पहिली गोष्ट आता अशी आहे की उत्तम जनावरांची कमी उपलब्धता. आजही
जेव्हा हा प्रकल्प राबवतायत, ही प्रकल्पात राबवताना ह्या शास्त्रज्ञांना ह्या अडचणी नक्की येत असतील, की चांगले जनावर उपलब्धच होत नाही, उपलब्ध झालं तर ते विकत नाहीत. तर अशा गोष्टींना सामोरं जावं लागतं. ही एक मोठी अडचण आहे आणि त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणावरती फंडिंग देऊन अशा प्रकारची जनावरं आणणं, जतन करणं, सांभाळणं ही एक गरज आहे. दुसरी, प्रशिक्षित मनुष्यबळाची कमतरता. याच्यामध्ये पशुवैद्यकीय अधिकारी जे आहेत किंवा पशुवैद्यकीय डॉक्टर्स जे आहेत, त्यांची आपल्याला फार मोठी जी तुटवडा भासतो, हा ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावरती भासतो. आजही आमचं पशुधन ग्रामीण भागातलं हे फक्त जे पशुधन पर्यवेक्षक आहे त्यांच्या जीवावरती टिकून आहे. अन्यथा तज्ज्ञ पशुवैद्यक आजही पुरेशा प्रमाणात ग्रामीण भागात उपलब्ध होत नाहीत. तर ही एक कमतरता खूप मोठ्या प्रमाणावर या कामावरती भागणार आहे. नंतर असंघटित विक्री व्यवस्था. गायी विकायची म्हटलं की सगळे आजही दलाल, आजही त्या रुमालाखाली हात दाबणं हे आजही चालू आहे. तर हे आपल्याला कुठेतरी थांबवावं लागेल. ओपन मार्केट ज्याला म्हणतो ते आपल्याला स्वीकारावं लागेल. आपल्याला सुद्धा ज्या ई मार्केटिंग टेक्निक्स आहेत ह्या अवलंबाव्या लागतील. माझ्याकडे चांगली गाय आहे ही सगळ्या जगाला कळावं लागेल. त्याच्यासाठी या माध्यमांचा, प्रसार माध्यमांचा जे आहेत, फेसबुक सारखे आहेत किंवा व्हॉट्सअप सारखे आहेत, या माध्यमातून आपल्याला प्रचार प्रसार करावा लागेल. आपल्या जनावरांची जाहिरात करावी लागेल की जेणेकरून ग्राहक आपल्याकडे येतील. तर अशी एक विक्री व्यवस्था सुद्धा आपल्याला तयार करावी लागेल. नंतर जनावरांच्या उत्पादन क्षमतेच्या नोंदणी कार्यक्रम. अकार्यक्षमता, हा कार्यक्रम राबवण्यातच अकार्यक्षमता आहे. म्हणजे यात ज्या नोंदी घेतल्या जातात त्या गांभीर्यानं घेतल्याच जात नाहीत. तर त्यात सुद्धा आता हळूहळू बदल होतील, कारण हळूहळू तंत्रज्ञानचा वापर होतोय. नोंद घेतली की नाही, या त्या माणूस तिथं पोहोचला की नाही याच्या नोंदी ठेवून सुद्धा आता सहज शक्य झालेलं आहे. जीपीएसचा वापर करून ते सुद्धा आता आपल्याला कळू शकते. त्याच्यामुळे ही जी अकार्यक्षमता होती ती सुद्धा आम्हाला सुधारावी लागेल. नंतर शास्त्रज्ञ, पशुवैद्यक, शासनाचा पशुसंवर्धन विस्तार यंत्रणा आणि शेतकरी यांच्यातला समन्वयाचा अभाव. ही आम्ही एकत्रित करत असलो तर परस्पर समन्वय नसतो आणि हा परस्पर समन्वय असल्याशिवाय हा कार्यक्रम पुढे जाऊ शकत नाही, यशस्वी रीतीने पुढे जाऊ शकत नाही. नाहीतर मग कुठल्या गाईला कुठल्या वळूचं सिमेंट दिलं हे त्या शेतकऱ्याला माहीत नसणार, त्या पशुवैद्यकाला माहीत असणार, मग त्याची 3 वर्षांनी बदली होणार, मग त्यांनी कोणती दिल्याची नोंद ठेवलेली नसणार. तर अशा अनेक अडचणी आतापर्यंत जे काही सुधार कार्यक्रम राबवले गेले त्यात या अडचणी आलेल्या आहेत. याच अडचणी यात सुद्धा येऊ शकतील आणि म्हणून या संभाव्य अडचणींचा आत्ताच मी तुमच्यात सजगता निर्माण करतो की ह्या अडचणी भविष्यात तुम्हाला फेस कराव्या लागतील. त्यासाठी आम्हाला सगळ्यांमध्ये एक समन्वय असायला हवा, हे मला यातनं सांगायचं आपल्याला. नेक्स्ट प्लीज. ही जी आहे ही इमारत जी आहे ही भारतीय, ज्याला नॅशनल ब्युरो ऑफ ॲनिमल जेनेटिक रिसोर्स म्हटलं जातं, की आपल्याकडच्या जेवढ्या जनावरांच्या जाती आहेत, म्हणजे ना फक्त गायींचाच नाही, गायी, म्हशी, शेळ्या, मेंढ्या, याक, मिथून, कुठल्या कोंबड्या, सगळ्या 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 प्रकारच्या पशुधनाचं गोठित वीर्य आणि फ्रोझन केलेले भ्रूण असं दोन्हीही इथे जतन केलं जातं. खूप मोठ्या प्रमाणावरती याच्यावरती खर्च होतोय, परंतु देशी गाई जतन, ज्याला आपण बघितलं की बाह्य रीतीने आपण त्या पैदास क्षेत्राबाहेर कसं संवर्धन जतन करायचं, तर ही ती संस्था आहे भारतातली नॅशनल ब्युरो ऑफ ॲनिमल जेनेटिक रिसोर्स, जी कर्नालमध्ये आहे, हरियाणामध्ये. तर अशा प्रकारचं तिथे काम चालतं की ज्याच्याशी आपण सर्वांनी निगडीत व्हायला हवं आणि तिथपर्यंत ते पोहोचायला हवं. नेक्स्ट प्लीज. धन्यवाद मित्रांनो. पुन्हा एकदा मी तुम्हा सर्वांचे आणि आयोजकांचे खूप खूप आभार मानतो. आपण माझं म्हणणं ऐकून घेतलं त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. आपले काही प्रश्न असतील तर कृपया विचाराल. सर, काही प्रश्न आहेत कुणाचे? हॅलो हा, नमस्ते, बोला. सर, नमस्कार.
हा बोला सर. हॅलो. हा बोला बोला सर. हा, म्हटलं तुम्ही म्हणाल्याप्रमाणे हे प्युअर ब्रीड हम्म. प्युअर ब्रीडचे जे आपल्याला गाई हम्म. किंवा वळू हम्म. ते आपल्याला कसे मिळतील आणि कुठे मिळतील? कारण आता काय सहीवाल म्हणा, गीर म्हणा, हे कोणी सांगतं गीर सारखी दिसणारी गाय असेल तर हे म्हणे गीर आहे. पण त्याच्यामध्ये प्युअरिटी काय आहे, कुठे आहे, कशी आहे, काय काय कळत नाही आपल्याला. तुमचा तर प्रश्न. त्याच्यासाठी मग हा बोला बोला सर बोला. त्याच्यासाठी काय करायला लागेल? गीर हा आहे, सहीवाल आहे, थारपारकर आहे, तुमची राठी आहे. आता राठी राजस्थानमध्ये गेला, सगळे राठी 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 तिकडे गेला बरोबर आहे तुम्ही. अगदी तुमचा. हा. हा म्हणून मी हे जे आहे की प्युअर बीटची उपलब्धता, मी हा. जी अडचणी सांगितल्या ना ती पहिली इमेज ही मांडली की ही कशी मिळवायची. तर हे आपले हा. स्किल आहेत सर, की अशा काही नाहीत असं नाही. ह्या त्या त्या पैदास क्षेत्रामध्ये त्या त्या शेतकऱ्यांकडे आहेत, परंतु चांगली गाय कोणीही म्हणजे बरोबर. विकत नाही. आणि त्याच्यामुळे बरोबर. काय करावं लागेल आपल्याला, की त्यांच्याकडे चांगली गाय आहे ना याची नोंद ठेवा तुम्ही, की हा. यस हा फार्मर आहे एक्स वाय झेड, त्याच्याकडे ही गाय आहे एक्स वाय झेड, ती चांगली आहे. मग तिच्यापासून झालेला वळू, वळू तर तो हा. काही ठेवणार नाहीये. नाही ठेवत. हो. तर वळू आपण घेऊन येऊयात त्याच्याकडनं. कालवड अच्छा. सुद्धा तो देणार नाही कदाचित, कारण नाही कालवड ठेवत. त्याला हवी असणार आहे ती. हो. तर हा वळू चढ्या किमतीनं काय केवढं किती पाहिजे बाबा, आता हजारात हिशोब करून नाही चालणार, तो लाखात न्यावा लागेल. आणि मग तसा वळू तो आपल्याला आणावा लागेल. आणि म्हणून तुम्हाला सांगितलं की यामध्ये शासनाचा पशुसंवर्धन विभाग आणि गोठीतवीर्य याचं उपलब्ध करावं लागेल या वळूचं. आणि मग तिचा अनुवंश आपल्याला वाढवावा लागेल. कारण होतं कसं की या जनावरांमध्ये किंवा कोणी जरी असला, माझ्याकडचं आंब्याचं झाड काढून मी तुम्हाला नाही देणार आहे, बरोबर आहे. परंतु आंब्याचा ग्राफ्ट मात्र मी तुम्हाला देऊ शकेल. मग हा ग्राफ्ट कसा, तर फिमेल नाही देत बाबा, निदान मेल तरी दे. पण हम्म. याच्यासाठी मला माझ्याकडे ती नोंद लागेल की येस दिस इज द फेलो, की हा असा असा आहे राजस्थानामध्ये, अच्छा, या ठीक आहे. ठिकाणी राहतोय, आणि त्याच्याकडे ती गाय आहे, आणि मग तिला वळू होईल तेव्हा तो मी उचलून आणेल. कारण आज काय होतंय की जेनेटिक ड्रेन, जेनेटिक युरोजन आपण ज्याला म्हणतो, तर हे मोठ्या प्रमाणावरती जे होतंय ते ह्या मेल मार्फत होतंय. हो. आमच्याकडे गोहत्या बंदी आहे, पण हे मेल जातात कुठं, मोठं प्रश्नचिन्ह आहे. बरोबर. शेतकरी बरोबर. सांभाळत नाहीये, काय रस्त्यावर सांभाळ. फिरताना दिसत नाहीये, मग नक्कीच कुठतरी जातोय. मग तो काय मला चालू आहे? उचलून आणावा लागेल. हत्या चालूच आहे. हो, म्हणजे तो मला आणावा लागेल, मला सजग राहावं लागेल. आणि म्हणून ज्याला ज्याला याच्यात काम करायचंय त्याला मग इकॉनॉमिक्स बाजूला ठेवून ते आणावं लागेल खर्च करून स्वतः. पण सर नुसता मेल असून ती गाय पण पाहिजे ना तशी त्याला फिमेल. हा, यात फिमेल सुद्धा तशीच असावी असं नाही सर. पैदासा याच्यामध्ये हा एक कार्यक्रम आहे, ज्याला आम्ही अपग्रेडेशन म्हणतो, ग्रेडिंग अप. हा. तर ग्रेडिंग अप तंत्रज्ञान वापरूया ना आपण. नाही मिळाली मला फिमेल, मी एचएफला लावत राहील, 7 जनरेशन मध्ये मिळेल मला. आणि ह्याच्यामध्ये समजा ते तुम्ही म्हणाल तसं IVF वाली प्युअर ब्रीड मिळाली, हम्म. कालवड फिमेल, हम्म. आणि हा असा वळू जर मिळाला तर आपल्याकडे प्युअर ब्रीड डेव्हलप होऊ शकतो. हो, नक्कीच होऊ शकतं. आयबीएफला सर वैयक्तिक मी स्वतः आयबीएफचं एवढं समर्थन नाही करत आहे, काय परंतु करायचं? देशी गाईच्या बाबतीमध्ये आयबीएफला पर्याय नाही. कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात फिमेल आपल्याला मिळणार नाही. हा. आणि चांगला अनुवंश जर आपल्याला तयार करायचा असेल तर आयव्हीएफ मार्फतच आपण 110 120 पर्यंत तिच्या कालवडी मिळवू. एका बरोबर. गाईकडून नॅचरल सर्व्हिस करून आपण जर घ्यायचं म्हटलं तर तिच्या आयुष्यभरात 5-7 पण नाही कालवडी मिळणार. आणि ती हो. 5-7 देणार, त्यातल्या जिवंत राहणार 2-4च, त्यातल्या मोठ्या होणार 1-2च. त्याच्यामुळे आयव्हीएफ ला इथे प्रमोट आपल्याला करावं लागेल देशी गायींसाठी. तर ती चांगली प्युअर ब्रीड लवकरात लवकर मिळू शकते आपल्याला. हो, तो एक तंत्रज्ञान वापरावंच लागेल. जरी त्याचा फेल्युअर आहे, 30% हा. सक्सेस रेट आहे, काय तरी पण आपल्याला ते 30%. वापरावं लागेल. काय सर, बरं वाटलं बोलून तुमचे, ऐकून ना एवढं बरं वाटलं ना सगळं. म्हणजे धन्यवाद. खरोखर चांगली माहिती मिळाली. आणि असं असंही सगळ्या लोकांना, सगळ्या म्हणजे फार्मर्सना सगळी माहिती मिळाली पाहिजे. जे लोक नुसता जे दुधाचा धंदा करतात हो त्यांनी पण, तुम्ही जसं म्हटलं शेण आणि गोमूत्र, शेण आणि गोमूत्राला एवढी व्हॅल्यू आहे ना, हो, हे लोकांना कळत नाही. नक्कीच नक्कीच सर. संजय सर, खूप खूप चालेल धन्यवाद साहेब. आपले. हो, धन्यवाद धन्यवाद. आणखीन कुणाचे प्रश्न असतील तर कृपया आपण अनम्यूट करून विचारू शकता.
जर कोणाचे प्रश्न नसतील तर मी माझे सहकारी डॉक्टर मृणाल आजोतीकर सर, सहाय्यक प्राध्यापक कृषी विस्तार यांना विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करावं. कृपया सर. सरांचे धन्यवाद. आधी आभार मानतो मी. नाही सर, चला सर्व आपल्या सर्वांचे आभार आणि उपस्थितांचे सर्वांचे आभार. येस, धन्यवाद सर. धन्यवाद. आज देशी गाय, देशी गोवंश जतन व संवर्धन 22 जुलै रोजी जो देशी गाय जतन व संवर्धन दिन साजरा करायचा आहे, त्याच्या पार्श्वभूमीवर देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र, कृषी महाविद्यालय पुणे, महात्मा फुले कृषी विद्यापीठ यांच्या वतीने देशी गोवंश जतन व संवर्धन सप्ताह आपण साजरा करत आहोत. त्या सप्ताहाचं आजच माननीय कृषी मंत्री महोदय माननीय नामदार श्री माणिकराव कोकाटे सर आणि सहकार मंत्री माननीय नामदार श्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते आज प्रातःकाली त्याचं उद्घाटन झालं. आणि आज या देशी गोवंश जतन व संवर्धन कार्यक्रमात, सप्ताहाच्या कार्यक्रमातील पहिले मार्गदर्शनपर सत्र आमचे वरिष्ठ सहकारी डॉक्टर संजय मंडकमाले सर यांनी देशी गोवंश संवर्धन व जतन ही काळाची गरज याबद्दल आपल्याला अत्यंत सविस्तर असं मार्गदर्शन केलं. यामध्ये म्हणजे देशी गोवंशाचं महत्व, वापर केला पाहिजे, समावेश केला पाहिजे, कुठल्या पद्धती वापरणं गरजेचं आहे, तो प्रत्यक्ष प्रॅक्टिकल स्वरूपातील कार्यक्रम कसा असला पाहिजे आणि त्यात पुढं काय संभाव्य अडचणी येऊ शकतात असं सरांनी नेहमीच्या त्यांच्या सर्व समावेशक पद्धतीने आपल्याला सर्व उपस्थितांना याविषयी मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र, पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग, कृषी महाविद्यालय पुणे व महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या वतीने आदरणीय डॉक्टर संजय मंडकमाले सरांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. सरांचं नेहमीच आम्हाला अशा उपक्रमांना पाठबळ असतं. सर, आपले खूप खूप धन्यवाद. आज हा जो देशी गोवंश जतन व संवर्धन सप्ताह आहे तो आपल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर शरद गडाख सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण घेत आहोत. या प्रसंगी मी आदरणीय कुलगुरू महोदयांचे देखील मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आपल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे तिन्ही संचालक संशोधन डॉक्टर विठ्ठल शिर्के सर, अधिष्ठाता कृषी डॉक्टर साताप्पा खरबडे सर आणि संचालक विस्तार शिक्षण डॉक्टर गोरक्ष ससाणे सर, हे तिन्ही आधारस्तंभ यांच्याशिवाय कुठलेही कार्यक्रम अशक्य आहेत. त्या तिन्ही संचालकांचं मी मनापासून धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे पुणे कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर महानंद माने सर यांचं पण मी इथे मनापासून धन्यवाद देतो. आपल्या या कार्यक्रमाच्या पाठीशी जी देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राची टीम आहे त्यात प्रमुख शास्त्रज्ञ डॉक्टर सोमनाथ माने सर असतील, तांत्रिक प्रमुख डॉक्टर धीरज कणखरे सर असतील, डॉक्टर विष्णू नरवडे सर असतील, डॉक्टर संदीप पोळ आणि डॉक्टर सुजित भालेराव, हे सर्व आयोजनामध्ये याच्या अत्यंत व्यस्त आहेत. त्या सर्वांचं देखील मी आज या प्रसंगी आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आज इथं मोठ्या संख्येने जे शेतकरी व पशुसंवर्धन तसेच कृषी विभागातील अधिकारी कर्मचारी इथे जॉईन झाले या झूम प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून, त्याचप्रमाणे फेसबुक व युट्यूबच्या माध्यमातून आपल्याशी जे जोडले गेले, अशा सर्व जोडल्या गेलेल्या शेतकरी बांधवांचे त्यांच्या उत्स्फूर्त सहभागाबद्दल मनापासून धन्यवाद देतो. आणि आजचा कार्यक्रम संपन्न होण्यापूर्वी उद्या आपल्याला डॉक्टर सोमनाथ माने सर याच प्लॅटफॉर्मवर दुपारी 3 वाजता देशी गोवंशाच्या संवर्धनामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, AI चा वापर याबद्दल मार्गदर्शन करणार आहेत अशी सूचना देतो. आणि
पुनश्च सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करून आजचा कार्यक्रम संपन्न झाला असं जाहीर करतो. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच सर.